स्वागत करीत आहोत. सगळ्यांना माहिती आहे या पूर्ण कार्यक्रमामध्ये म्हणजे आपला जो रिडेव्हलपमेंट प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये आपल्याला सर्वांचेच खूप हातभार लागलेला आहे. त्यामुळे मी सुनील महाजन यांना विनंती करतो की त्यांनी श्री सुहास पटवर्धन महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष यांचा सत्कार करावा. यानंतर श्री शहा बिल्डिंग नंबर 2 यांना मी विनंती करतो की त्यांनी श्री ॲडव्होकेट वसंतराव कर्जतकर यांचा या ठिकाणी सत्कार करावा. यानंतर श्री नागेश चौधरी इमारत क्रमांक 1 यांना विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट शंतनू खुर्जेकर यांचा या ठिकाणी सत्कार करावा. आजच्या या कार्यक्रमासाठी कर्नल प्रमोद दहीतुले हे येणार होते. कर्नल प्रमोद दहीतुले हे संचालक भारतीय अन्न आणि सुरक्षा प्राधिकरण तसेच ते फेडरेशनशी पण असोसिएट आहेत जिल्हा फेडरेशनशी. तर त्यांच्या काही पर्सनल रिझन्समुळे ते येऊ शकले नाही आहे. त्याबद्दल त्यांनी आपल्याला ऑलरेडी इथे मेसेज दिलेला आहे. आजची ही सभा ही खरं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. फक्त एक 2 सेकंद मी फक्त सुरुवात करण्यापूर्वी सांगतो की आपण जी प्रोसेस फॉलो केली होती 13 जुलैच्या टेंडर ओपनिंग नंतर 1 सप्टेंबरपर्यंत साईट व्हिजिट्स ह्या ज्या प्रत्येक बिल्डिंगच्या रिप्रेझेंटेटिव्हने केल्या होत्या त्या अनुषंगाने आपण जे काही प्रोसेस फॉलो केलेली आहे, जे काही आपण आतापर्यंत प्रत्येक वेळेस आपली मतं मांडत गेलेलो आहोत याचा सर्वांचा एक तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. मेरिट कन्सल्टन्सी हे आपले PMC आहेत, सगळ्यांना माहितीच आहे. हे पण आपल्या आज या सर्वांसमोर आपले जे काही प्रश्न असतील त्याची सगळी उत्तरे देतील. तसेच त्यांनी जे काही या पूर्ण याचा अभ्यास केलेला आहे तोही सादर केला जाईल. तर या सर्व कार्यक्रमासाठी आपण सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित आहात त्याबद्दल फेडरेशनतर्फे सुद्धा सर्व सभासदांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करूयात. मेरिट कन्सल्टन्सीचे CMD यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया चालू कराव्यात. सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ॲडव्होकेट रवींद्र वाशिवले, CMD मेरिट रिडेव्हलपमेंट कन्सल्टन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. आजच्या या आपल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मीटिंगला उपस्थित पटवर्धन सर जे महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष आहेत ते आपल्याला लाभलेत, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. कर्जतकर सर जे जवळपास 40-50 वर्षे ॲडव्होकेट या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत आहेत, रिन्यूड ॲडव्होकेट आहेत, ते पुण्यातले नामांकित ॲडव्होकेट. तसेच खुर्जेकर सर ही तिन्ही व्यक्ती जे आपल्याला आज लाभलेले आहेत त्यांचं मी सोसायटीच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो. सर आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपल्याला आभार व्यक्त करतो. आजची आपली जी काही मीटिंग होती ती थोडक्यात रंगीत तालीम आहे. सर्वांना माहीत आहे, गणपती सर्वांचे इथं बसले असतील. गेल्या वर्षी आपण साधारण जानेवारीमध्ये आपण ही आपली जर्नी चालू केली होती ह्या जानेवारीच्या सुरुवातीला. आणि आजपर्यंत आपण जे काही आजपर्यंत जे काही आउटकम्स आलेत ते आपल्याला एकदा आपल्यासमोर मांडणं हे आमचं काम होतं. आपल्याला आता पुढं जी काही मीटिंग घ्यायची यानंतरची ती डेव्हलपर सिलेक्शनची मीटिंग असेल. पण बऱ्याचदा असं होतं की डेव्हलपर सिलेक्शनच्या मीटिंगला आपण त्यांचं प्रेझेंटेशन ऐकलं, सिलेक्शनच्या वेळेस काही लोक म्हणतात की इथपर्यंत आला आम्हाला काहीच माहीत नाही, आम्हाला काही सांगितलंच नाही वगैरे वगैरे अशा प्रश्नात आम्ही नंबर ऑफ सोसायटीज करतोय तो आम्हाला अनुभव आहे. म्हणून आम्ही असं फेडरेशनच्या मागच्या मीटिंगमध्ये ठरवलं की एकदा आपण 251 लोकांची मीटिंग घेऊया. आजपर्यंत जे काय आपला गोषवारा असेल तो त्यांच्यासमोर मांडूया की आजपर्यंत आपण काय काय कामं केलीत किंवा कशा पद्धतीने प्रोसेस फॉलो केलेली आहे. तर ऑल ऑफ सडन आपण कुठले तरी टेंडर्स मागवलेत आणि कुठल्या तरी डेव्हलपरला आपण घेऊन आलो असं आहे का? तर बिलकुल नाहीये.
आपण जो गव्हर्नमेंटचे जो काही GR आहे, आपण ज्याला डिरेक्टिव्ह म्हणतो, गाईडलाईन्स, तो आपण फॉलो करत आलेलो आहे, तंतोतंत फॉलो केलेला आहे, ज्याला आपण म्हणतो सेक्शन 79A ऑफ MCS ऍक्ट 1960. मी डे 1 पासून हेच सांगतोय की आपण त्याला कुठंही ब्रेक केलेलं नाहीये किंवा कुठलाही लॉ आपण कुठला व्हायोलेट केलेला नाहीये. अत्यंत पारदर्शकपणे इथपर्यंत आलेलो आहोत आणि आता आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरती पुढे जायचंय. त्याच्यासाठीची ही रंगीत तालीम आहे की आपण काय अचीव केलंय आणि कशा पद्धतीने तुम्ही सगळेजण सामील होताच. जे काही नवीन असतील किंवा जे काही बाहेर असतील त्यांना आपण या व्हिडिओच्या किंवा याच्या माध्यमातून सांगूया की आयडियली सोसायटी आपला एकदा हा डेव्हलपर सिलेक्शन आणि ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर ही जी आपली प्रोसेस असणार आहे ही पुणे शहरामध्ये आयडियली प्रोसेस असणार आहे. आपली सर्वांची PhD फेडरेशनची तर झालेलीच आहे. फेडरेशनमध्ये सुद्धा एक्सपर्ट लोक आहेत. तुमच्या बऱ्याचपैकी सभासदांची PhD झाली आहे सर. एवढी पारदर्शकपणे प्रोसेस फॉलो केली पुण्यातल्या कुठल्याही सोसायटीने केली नसेल. एवढी आपण पारदर्शकपणे आणि प्रत्येक गोष्टीचं अनालिसिस करून आपण इथपर्यंत आलेलो आहे. तुम्ही पाहता कितीतरी सोसायट्यांमध्ये माहीतच नसतं की काय केलं, डायरेक्ट बिल्डर निवडला तेही माहीत नसतं, डायरेक्ट MOU ला या सहाय्य करायला असं सांगतात काही ठिकाणी मेसेज येतात. पण असं आपण काहीही केलेलं नसून आपण इन डिटेल त्याचा जो काही गोषवारा आहे तो आपण या ठिकाणी प्रेझेंट करणार आहोत तुम्हाला स्लाइडच्या माध्यमातून. शेवटी आपण केव्हा भेटलो होतो तर आपण फिजिबिलिटी रिपोर्टचं प्रेझेंटेशनला या मैदानामध्ये आपण भेटलो होतो ग्राउंडवरती आणि त्यानंतर टेंडर ओपनिंगला आपण भेटलो होतो. ज्यावेळेस आपण टेंडर ओपनिंगला सुद्धा सहकार खात्याचा सिटी 1 मार्केट यार्ड या ठिकाणून गलांडे पाटील मॅडम आल्या तर काहींना आठवत असेल. त्या मॅडमच्या उपस्थितीत आपण टेंडर ओपनिंग केलं. किंबहुना तशी काही गरज नसते तरीही आपण एवढी पारदर्शकपणे हे जो आपण करतोय त्याच्यासाठी आपण पाटील मॅडमला इथे इन्व्हाइट केलं होतं. तसं ऑफिशियली पत्र देऊन त्यांच्या समोर आपण हे टेंडर्स ओपन केले होते आणि त्यानंतर आपण आज भेटतोय. तर त्या मधल्या कोर्समध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज झाल्यात, ज्या काही घडामोडी झाल्यात त्याचा गोषवारा तुम्हाला या ठिकाणी प्रेझेंट करणार आहोत. प्रेझेंट केल्यानंतर मग काही आपले सर आलेले आहेत, तुम्हाला काही कायदेविषयक किंवा अजून कुठले जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर स्वतः सर ज्यांची 50-50 वर्षाची प्रॅक्टिस आहे ते तुम्हाला उत्तर देतील की तुमचं काम कशा पद्धतीने चाललंय आणि पुढे काय करायचंय. अशा ह्याच्यासाठी सरांना बोलायचा एकच उद्देश आहे की काही लोकांच्या मनामध्ये शंका असेल तर कोणी कुठलीही शंका छोटी आहे मोठी विचार काही मनात बाळगू नका, बिंदास विचारा. कारण की आपण एक मोठा माइलस्टोन अचीव करण्यासाठी पुढे मार्गक्रमण करत आहोत आणि इथपर्यंत आपण अत्यंत सुस्थितीत व्यवस्थितरित्या अगदी आपण जी काही प्रोसेस आहे ती फॉलो केलेली आहे. तुम्ही आता पाहताय कोथरूडमध्ये प्रचंड रिडेव्हलपमेंट, म्हणजे कोथरूड हे हबच झाले रिडेव्हलपमेंटचं. रोज तुम्ही जाहिराती पेपरमध्ये येतात, टेंडर नोटिसेस येतात, तुम्ही पाहतच असाल. आपण कुठेही मागे पडू नये. आपणही त्यांच्या तोडीस तोड आपल्या ऑफरवरती कशावरती परिणाम होऊ नये. कारण की तुम्हाला माहिती आहे सप्लाय वाढल्यानंतर ऑटोमॅटिक डिमांड त्याची हे होते, कमी होते आणि मग तुमच्या रेटवरती त्याचा परिणाम होतो. असं आपण तुम्हाला मागे मी सांगितलं की 2 वर्षापूर्वी आपल्याला अपेक्षित ऑफर येत नव्हती आणि इथून पुढे 2 वर्षांनी आपल्याला अपेक्षित ऑफर येणार नाही. हाच एक स्वीट स्पॉट आहे आपल्यासाठी. योग्य वेळी आपण योग्य पद्धतीने चाललेलो आहे. त्यामुळे आपल्याला ही रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत चोख आणि पारदर्शकपणे पुढे न्यायची आहे. त्याच्यासाठी तुमच्या 251 लोकांचा सहभाग हा लागणार आहे. लक्षात घ्या, हे एकाचं दुसऱ्याचं काम नाहीये. 251 लोकांनी पारदर्शकपणे आणि ट्रस्टवरती आपल्याला हा प्रोजेक्ट पुढे न्यायचा आहे. आपण बघतो कितीतरी प्रोजेक्ट अडकलेत. तुमच्या आजूबाजूला बरेचसे प्रोजेक्ट आहेत ते स्टॉल झाले. कारण रिझन वेगवेगळी आहेत. पण हे का होतं माहिती आहे का? रिडेव्हलपमेंट इज व्हेरी इझी अनलेस यू पीपल मेक इट डिफिकल्ट. अदरवाईज काय नाहीये, सगळं सोपं आहे. लक्षात घ्या, आपणच थोड्या काही गोष्टी काय असतील मनामध्ये, पण आपण 251 लोक आहात आणि मेरिट हे एक 252 सभासद आहे. त्यामुळे आपण 252 मिळून आपण हा प्रोजेक्ट एक माइलस्टोन लँडमार्क इथं प्रोजेक्ट करणार आहोत. त्या पद्धतीने आपण मार्गक्रमण करतोय. आता तुम्हाला एक स्लाइडच्या माध्यमातून आपण जे सांगितलं तुम्हाला फिजिबिलिटी रिपोर्ट नंतर काय काय अचीव केलंय त्याचं तुम्हाला स्लाइडच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे आर्किटेक्ट करण मेहर तुम्हाला सांगतील. सर आपण कृपया समोरच्या खुर्चीवरती बसा, म्हणजे तुम्हाला दिसेल काय काय नाही प्रेझेंटेशनसाठी प्लीज.
हॅलो, तुम्हाला सगळ्यांना करण कोण आहेत याची काही ओळख करून द्यायची गरज नाही आहे, पण नेहमी प्रेझेंटेशनला उभा असलेला करण आज बसून प्रेझेंटेशन करेल, कारण तब्येत ठीक नसतानाही या ठिकाणी आलेला आहे केवळ आपलं कर्तव्य बजावण्यासाठी. त्याबद्दल करण तुमचे खूप खूप आभार. तर आपण आता आपली रिडेव्हलपमेंटची जर्नी कशी होती हे थोडक्यात समजून घेऊ, जेणे का आपण जे सर्वात पहिलं आपण एक बोर्ड लावला बाहेर कमानीपाशी आपल्या, ज्याच्यात का बहुतेक लोक उपस्थित होते. त्यानंतर हे बोर्ड आणण्यावर फोटोग्राफ आहेत. तुम्हाला माहिती असेल की आपण या बोर्डचं अनावरण केलं, बरेचसे लोक त्या ठिकाणी प्रेझेंट होते. आमची ही प्रॅक्टिस आहे की जिथं आम्ही ॲज अ PMC म्हणून अपॉइंट होतो तिथं आम्ही असा बोर्ड लावतो सोसायटीच्या बाहेर की ऑफिशियली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची अपॉइंटमेंट झालेली आहे आणि सोसायटीचं काम अगदी प्रोसेसनी चालू आहे. डायरेक्ट बिल्डर्स आलेत आणि आम्ही बायपास करणार आहे असं काही नाही. मग इथं जे प्रोफेशनल डेव्हलपर्स असतात ते बोर्ड बघितल्यानंतर ते म्हणतात की यांची प्रोसेस अगदी योग्य पद्धतीने चालू आहे आणि मला इथे पार्टिसिपेट व्हायचं आहे. जे असे वेगळ्या पद्धतीचे डेव्हलपर असतात ते डायरेक्ट यायचा प्रयत्न करतात, परंतु प्रोफेशनल डेव्हलपर नेहमी सांगतात सर तुमच्या सोसायटीने प्रोसेस फॉलो करू द्या, तुम्ही PMC अपॉइंट करा, आम्ही ऑफिशियली टेंडर घेऊन जातो आणि ऑफिशियली टेंडर भरून देतो. डायरेक्ट सिस्टीम आणि मला फेवर करा वगैरे असलं काही जे प्रोफेशनल डेव्हलपर असतात त्याला ह्या गोष्टीला फाटा देतात आणि त्या पद्धतीने हे करतात. त्यांना कळतं की इथे प्रतीकनगरचं रिडेव्हलपमेंट चालू आहे, येत्या 4-6 महिन्यामध्ये मला इथे टेंडर घ्यावं लागेल, तशी त्यांची अरेंजमेंट करून ठेवतात. बाकीचे काही प्रोजेक्ट असतील त्यांना असं वाटायचं की हा लँडमार्क आहे, हा मला करायचा आहे, तर त्यांच्या लक्षात येतं, म्हणून आम्ही हा बोर्ड लावायची प्रॅक्टिस करतो. त्यानंतर 13 एप्रिलला तुम्हाला आठवत असेल की आपण फिजिबिलिटी रिपोर्टचं प्रेझेंटेशन गांधी हॉलला आपण त्या ठिकाणी केलं होतं. तुम्ही सर्व बरेचशी लोक त्या ठिकाणी गार्डनला गार्डनमध्ये आपण केलं होतं. हे पहा त्याचे फोटोज आहेत. बरीचशी लोक त्या ठिकाणी प्रेझेंट होती आणि पूर्ण डिटेलमध्ये त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये फिजिबिलिटी रिपोर्टचं आपण प्रेझेंटेशन तुमच्या समोर दिलं होतं. नेक्स्ट, त्यानंतर आपण 18 एप्रिलला फेडरेशनची मीटिंग घेतली आणि त्या ठिकाणी आपण काही सजेशन्स याच्यावरती टेंडरवरती आणि बाकी टेंडर डॉक्युमेंट सुद्धा आम्ही तयार केलं त्यानंतर आणि ते सोसायटीमध्ये दिलं की त्याच्यावरती काही सजेशन्स, काही हरकती, सूचना असतील तर त्या तुम्ही कळवा. जवळजवळ 100-125 पानाचं टेंडर बुक होतं. प्रत्येक स्पेसिफिकेशन त्यामध्ये आपण टाकलं होतं. बऱ्याच वेळा असं होतं की डेव्हलपरची प्रेझेंटेशनच्या वेळेस किंवा डेव्हलपर सिलेक्ट झाल्यानंतर डेव्हलपरला लोक प्रश्न विचारतात, तुम्ही हे काय वापरणार, ह्याचं काय वापरणार, इथं काय वापरणार, मटेरियल काय वापरणार. मग डेव्हलपर म्हणतात की म्हणजे तुम्हाला माहित नाही का, तुम्हीच टेंडर काढलं होतं. त्यामुळे असं आपलं व्हायला नको. त्यामुळे हे लक्षात ठेवा, आपण टेंडर बनवलेलं आहे, आपल्या टेंडरच्या स्पेसिफिकेशन नुसार आपल्याला ऑफर आलेल्या आहेत. त्यामुळं काय वापरणार, कसं वापरणार हे आपल्या टेंडरमध्ये आहे. जर तुम्हाला कोणाला हवा असेल तर ते अजूनही तुम्हाला टेंडर मिळून जाईल. कृपया तिथं फक्त काय वापरणार, कसं वापरणार, मग डेव्हलपरला समजत नाही की नेमकं चाललंय काय, तुम्हीच टेंडर दिले आणि तुम्हीच म्हणताय काय वापरणार. त्यामुळे असे प्रश्न न विचारता आपल्या टेंडरमध्ये ऑलरेडी त्याचं डिटेल्ड स्पेसिफिकेशन आहे. ते टेंडर्स तुमच्या ऑफिसमध्ये आम्ही ठेवले होते. फेडरेशनच्या ऑफिसमध्ये बऱ्याचशा मीटिंग झाल्या त्या टेंडरवरती. त्या टेंडरच्या 8 कॉपीज काढून फिजिबिलिटी रिपोर्ट आणि टेंडरच्या 8 कॉपीज काढून तुमच्या सोसायटीला, प्रत्येक सोसायटीला 8-10 कॉपीज दिल्या होत्या. प्रत्येक 251 लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आपण, बरोबर ना. टेंडर 251 लोकांना ते टेंडर दिलं. सूचना, हरकती, अजून काय, कारण की प्रत्येक जण काही ना काही त्या क्षेत्रातला असतो, कोण ना कोण व्यक्ती, तर तो सांगतो की ह्याच्याऐवजी साहेब हे ठेवा, हे मटेरियल वापरा, हे आता मार्केटमध्ये नवीन आलेलं आहे, हे स्विचेस वापरा किंवा इक्विव्हॅलंट सांगा. असं प्रत्येकाची सूचना या वगैरे आपण फेडरेशनच्या ऑफिसमध्ये मागवल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने रायटिंगमध्ये बऱ्याचशा लोकांनी रायटिंगमध्ये सूचना दिल्या होत्या. पुढं आहे का ड्राफ्ट टेंडरवरती, हे बघा, हे प्रेझेंटेशन केलं, हे टेंडर आहे. त्याच्या पुढे रायटिंगमध्ये पत्र आली लोकांची
ही पहा रायटिंगमध्ये की आमच्या ह्या सूचना आहेत, ह्या तुम्ही इनकॉर्पोरेट त्या टेंडरमध्ये करा. प्रत्येकाची जी सूचना होती, दुकानदारांच्या असतील, फ्लॅट होल्डरच्या असतील, प्रत्येकाचं सूचनेचं आदर करून आपण ते टेंडरमध्ये इनकॉर्पोरेट केलं. आणि नंतर मग आम्ही एक पत्र बनवलं की पुढं जा. हां, हे आपण एक पत्र बनवलं की कोणाची सूचना कुठल्या पेजवरती आली. बऱ्याच लोक म्हटली मग आमचं टेंडरमध्ये टाकले तर कुठल्या पेजवरती आलंय. तर आम्ही इथपर्यंत अभ्यास केला की समजा फ्लॅट नंबर 201 ची सूचना होती की माझा हा पॉईंट होता, तो कुठे टाकला. तर त्याच्यासहित आम्ही पत्रासहित दिलं की तुमचा पॉईंट आम्ही पेज नंबर या सो अँड सो पेजवरती सिरियल नंबर सो अँड सोला तुमची सूचना आहे ती आम्ही तिथं टेंडरमध्ये इनकॉर्पोरेट केलेली. इथपर्यंत आम्ही त्याचं डिटेलमध्ये वर्किंग करून तुम्हाला सांगितलं. त्यानंतर टेंडर सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केली. हे आपल्या सोसायटी ॲज अन अपार्टमेंट आहे, त्याचं टेंडर फायनल केलं. सोसायटीने सगळ्यांनी तुम्ही एक तुमचा ठराव पास केला सोसायटीच्या स्तरावरती की गो ॲड म्हणून आम्हाला टेंडर हे सगळं एक्सेप्ट आहे आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अकॉमोडेट केलेल्या आहेत. त्यानंतर आपण ते टेंडर फायनल केलं मीटिंगमध्ये. देन नेक्स्ट त्यानंतर आपण एक क्रायटेरिया शीट केलं तयार. क्रायटेरिया शीट म्हणजे काय की मग आता टेंडर कोणालाही द्यायचं का, म्हणजे जो बिल्डर मागं त्याला टेंडर द्यायचं का, आपली एक क्रायटेरिया शीट असायला हवं आहे. मग आम्ही एक क्रायटेरिया शीट बनवलं की आपला प्रोजेक्ट जवळजवळ 600 कोटीचा प्रोजेक्ट आहे. लक्षात घ्या, जवळपास 10-10.5 लाख स्क्वेअर फूट बांधकाम होणार इथं. मग कोणाला द्यायचं का, ज्याचा टर्नओव्हर 2, 5, 10 कोटी 20 कोटी आहे त्याला द्यायचं का टेंडर, तर बिलकुल नाही. मग त्यासाठी आम्ही क्रायटेरिया शीट केलं की त्याच डेव्हलपरला आपण टेंडर द्यायचं जो हेल्दी आणि वेल्दी असेल. नाहीतर आपण कोणाला आयऱ्या करायला दिलं तर आपल्याला घरातून बाहेर काढेल, परत आणेल का नाही याची गॅरंटी नाही. अशा केसेस झालेल्या. त्यामुळे आपण असाच डेव्हलपर इथं अपेक्षित होता की जो आपल्याला व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी देईल आणि विथ टाइम बाउंड. त्यामुळे आम्ही क्रायटेरिया शीट हे केलं. त्या क्रायटेरिया शीटमध्ये काय काय आपण त्यामध्ये टाकलं, छोट्या तुम्हाला सांगतो 2-3 उदाहरणं. आपण सांगितलं की 150 कोटीचा त्याचा टर्नओव्हर हवा आहे. ॲव्हरेज टर्नओव्हर लास्ट 3 इयरचा 150 कोटीच्या रेशोमध्ये हवा आहे. त्याची नेटवर्थ जी आहे ती 200 कोटीची हवी आहे. त्यानंतर त्याचा फायनान्शियल कंडिशन्स ही वेल असली, त्याच्यावरती कुठली क्रिमिनल केस नसली पाहिजे, तो सिव्हिल सेक्टरमधला असावा हवा आहे. त्यानंतर आपण जो 1 लाख रुपये टेंडर फी ठेवली, टेंडर भरून द्यायला 1 महिना, घेऊन जायला 1 महिना आणि भरून द्यायला 1 महिना. टेंडर भरून देताना 6 कोटीचा EMD टेंडर भरवा द्यायचा कंपल्सरी. चेक मी नंतर ट्रान्सफर करतो, लेट झालं वगैरे असं काही चालणार नाही. सगळे इन्स्ट्रक्शन दिले होते आपण. 6 कोटीचा EMD कशासाठी, तर आपल्याला त्याची पत कळते की तो खरंच डे 1ला किंवा हे सगळी इन्व्हेस्टमेंट करू शकतोय की नाही, का फक्त आपण कागदावरती त्याची ऑफर आली आणि त्याला आपल्याला काम द्यायचंय का, नाही. आपल्याला त्याची फायनान्शियल स्टॅबिलिटी सुद्धा चेक करायची होती. म्हणून 6 कोटीचा EMD देणारा आपल्याला डेव्हलपर हवा होता. 50 कोटीची बँक गॅरंटी देणारा डेव्हलपर आपल्याला हवा आहे. आपण कंडिशन होती, आपला क्रायटेरिया. आणि 150 कोटीचा फुल पोटेन्शियलचा प्लॅन बिफोर वॅकेटिंग, आपलं घर सोडायच्या अगोदर 150 कोटी इन्व्हेस्ट करणारा असा डेव्हलपर आपल्याला हवा होता. म्हणजे 150 कोटीचा प्लॅन सँक्शन करायचा, 50 कोटीची त्यांनी बँक गॅरंटीचे 200 कोटी झाले, 6 कोटीचा EMD 206 कोटी, त्यानंतर 20 कोटीची स्टॅम्प ड्युटी भरायची त्याला आणि 10 कोटीचं सिक्युरिटी डिपॉझिट द्यायचं. जवळपास 230 ते 250 कोटीच्या दरम्यान जो डेव्हलपर या ठिकाणी इन्व्हेस्ट करेल डे 1ला, म्हणजे तुम्ही घरातच आहात, एवढा डेव्हलपर जो इन्व्हेस्ट करेल त्याच डेव्हलपरला आपल्याला काम द्यायचंय. असा आपला क्रायटेरिया आपण ठरला होता. कारण की आपल्याला नुसतं त्याच्या ऑफरवरती, त्याच्या ब्रँडवरती, कागदावरती मी एवढी ऑफर देतो आणि तुम्ही घरं खाली करा असं आपल्याला करायचं नव्हतं. लक्षात घ्या, अशाच केसेस झालेल्या आहेत की नुसत्या कागदावरती लोकांनी ऑफर्स दिलेत बिल्डरनी आणि आपण लोकांनी घरं खाली केलेत आणि ते अडकलेले आहेत. आपल्याला असं करायचं नव्हतं. म्हणून आपण आपलं साधं उदाहरण तुम्हाला मी त्याही वेळेस सांगितलं होतं. आपल्याला जर तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत, तुम्हाला समजा 10 लाख रुपये तुम्ही बँकेत FD ठेवताना सुद्धा पाहता की कुठल्या बँकेत ठेवू, मी नॅशनलाइज मध्ये ठेवू, त्याच्यामध्ये पण म्हणता SBI मध्ये ठेवू का, मी अजून दुसऱ्या बँकेत ठेवू का, बँक ऑफ इंडिया मध्ये ठेवू. पतसंस्थेत तर आपण कधीच ठेवत नाही, कारण की आपल्याला रिस्क माहिती आहे. किंवा एखाद्याने व्याजाने मागितले 10% व्याज देतो मी, तर आपण देऊ का, नाही, आपल्याला गॅरंटी नाहीये. लक्षात घ्या, कारण की काही दिवसानंतर कालांतराने ते 10 लाख रुपये जातील, प्रिन्सिपल जाईल आणि इंटरेस्ट जाईल. मग एवढा जर आपण आपल्या लेवलचा विचार करतो, तर इथं 251 लोकांची प्रॉपर्टी आहे. मग इथं आपण हेल्दी वेल्दी पाहणं गरजेचं आहे. म्हणून आपण हे क्रायटेरिया शीट हे बनवलं होतं. हे बनवल्यानंतर आपण हे जे डेव्हलपरनी आपण नंतर पेपरमध्ये जाहिरात दिली, याची एक जाहिरातीचा फॉर्मॅट बनवला
सकाळ पेपरमध्ये 1.5 लाख रुपये खर्च करून आपण सकाळ पेपरमध्ये जाहिरात दिली. लक्षात घ्या, सकाळ पेपरमध्ये जाहिरात दिली आणि हे सगळ्या कंडिशन्स आपण त्यामध्ये टाकल्या. लक्षात घ्या, ज्या वेळेस आमची पीएमसी अपॉइंट नव्हती केली, तुमचा अगोदर रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया चालू होती ऑफ द रेकॉर्ड, तेव्हा भरपूर डेव्हलपर इथं रोज यायचे, इंटरेस्ट लेटर देऊन जायचे, मी करतो काम तुमचं, मी एवढी ऑफर देतो, मी 170, 180, 200% ज्या वेळेस टेंडर पेपरमध्ये आलं छापून जाहिरात आणि त्यानंतर ज्या लोकांनी इंटरेस्ट लेटर दिलं होतं, अशा जवळपास 50 ते 60 डेव्हलपर्सला आम्ही ईमेल केला की तुम्ही टेंडर घेऊन जा, जे तुम्ही अगोदर इंटरेस्ट लेटर दिलं होतं. त्याच्यापैकी एकही डेव्हलपर आला नाही. लक्षात घ्या, जे अगोदर येऊन ऑफिसमध्ये सांगायचे की मी करल, तो डेव्हलपर आलाच नाही. त्यामुळे ह्याच्यावरून लक्षात ठेवा, त्यांची मानसिकता काय असते, त्यांना डायरेक्ट काम हवंय, प्रोसेस फॉलो करायची नसते. आणि आपल्याला तेच अपेक्षित होतं, इथं प्रोसेस फॉलो करून येणाराच डेव्हलपर आपल्याला हेल्दी आणि वेल्दी हवा आहे. त्या पद्धतीने आपण हे क्रायटेरिया शीट आपण का अगोदर पाठवायचं लक्षात घ्या, की हे आपण टेंडरमध्ये टाकलं होतं, पण टेंडर घेऊन जायला 1 लाख रुपये फी होती. असे 1-2 ठिकाणी झालंय की टेंडर घेऊन गेल्यानंतर पैसे देऊन डेव्हलपर, त्यानंतर त्यांनी त्या कंडिशन वाचल्यानंतर त्यांनी आर्ग्युमेंट केली सोसायटी बरोबर की तुम्ही टेंडरचे पैसे कमवायला बसलाय, एवढी जर अटी शर्ती होत्या तर अगोदरच का नाही सांगितलं, आम्ही टेंडरच नसतं नेलं, आमचे पैसे वाया गेले, तुमच्यावरती केस करतो. सोसायटीला सांगितलं. आपल्याला टेंडरच्या पैशामध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता. लक्षात घ्या, हे टेंडर घेऊन जाणार, मग एखादा म्हणणार की तुम्ही 250 कोटीचा क्रायटेरिया ठेवलाय, पण माझं नाही टर्नओव्हर, मग अगोदर सांगितलं असलं मी टेंडरच नसतं घेतलं, माझे पैसे वाया गेले. इथपर्यंत ह्या छोट्या छोट्या लेवलचा पण आम्ही अभ्यास करून, हे तुम्हाला टेंडर हवंय ना, हे क्रायटेरिया शीट घ्या, वाचा, तुम्ही त्याच्यामध्ये बसत असाल त्याची प्रिंट काढा, स्टॅम्प सील सही करा आणि ते सोसायटीला द्या आणि मग टेंडर घेऊन जा. म्हणजे उद्या म्हणायला नको की मला माहितच नव्हतं, मी वाचलंच नाही, माझे पैसे वाया गेले वगैरे वगैरे. ह्या लेवलचा आपण छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून आपण क्रायटेरिया शीट दिलं डेव्हलपरला, प्लस पेपरलाही आलं, प्लस जे 100+ डेव्हलपरला आम्ही पुण्या, मुंबईच्या, ठाण्याच्या डेव्हलपर्सला सुद्धा आम्ही ईमेल केला की आमचं असं असं टेंडर मार्केटमध्ये फ्लोट झालेलं आहे, तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कृपया टेंडर घेऊन जा. परंतु मुंबईच्या काही डेव्हलपरचा मला कॉल आले की आमचं वर्किंगच बसत नाहीये. त्यांना विचारलं, आता मुंबई आणि पुण्यामध्ये खूप तफावत आहे, लक्षात घ्या, काम करण्याची पद्धत, त्यांचं प्रॉफिट मार्जिन, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये. ते म्हटले पुण्याचे डेव्हलपर आहेत ना, हे डेव्हलपर नाहीत, ते कॉन्ट्रॅक्टर आहेत आमच्या लेखी, कारण की त्यांचं आमचं जुळणारच नाही कधी, ते करत असेल आम्हाला नाही जमणार साहेब. लक्षात आलं ना तुमच्या विषय, पुण्याचा मुंबईची तुलना होऊ शकत नाही. मग त्या अनुषंगाने आपण हे टेंडरच्या अंगे काहींनी इंटरेस्ट दाखवला, जसं आता ह्या मेला होता की सूर्यकांत काकडे त्यांचं शेजारीच काम चाललंय, ते आम्ही टेंडर घेऊन जातो वगैरे वगैरे. अशा पद्धतीने क्रायटेरिया आपलं पाहून 8 डेव्हलपर जे आहेत ते आपल्याकडं या ठिकाणी अप्रोच झाले आणि त्यांनी टेंडर घेऊन गेले. 8 डेव्हलपर. त्या 8 डेव्हलपरची नावं तुम्हाला सांगतो. हे पहा, रविराज रियाल्टी, सूर्यकांत काकडे अँड असोसिएट, विलास जावडेकर ग्रुप, गोखले ग्रुप, मंत्रा प्रॉपर्टीज, राहुल कन्स्ट्रक्शन ज्यांनी ही बांधली बिल्डिंग जुनी तीच, त्यानंतर इका बिल्डकॉन आणि पर्पल कन्स्ट्रक्शन. या 8 डेव्हलपरनी इंटरेस्ट दाखवला आणि ते टेंडर घेऊन गेले. त्यानंतर टेंडर भरून द्यायची वेळ होती. टेंडर घेऊन गेल्यानंतर भरून द्यायच्या अगोदर आपण आता काय प्रोसेस फॉलो केली लक्षात घ्या. आपण एक प्री बीड मीटिंग ठेवली त्यांची. लक्षात घ्या, प्री बीड मीटिंग म्हणजे काय, आपलं टेंडर 150 पानाचं आहे. काही डेव्हलपर काय करतात, अर्धवट भरून देतात, काही पॉइंटला टू बी डिस्कस, सोसायटीशी बोलतो, नंतर सांगतो वगैरे वगैरे, आणि मग त्यांचं कंपॅरिझन करण्यासाठी अडचण येते. तोपर्यंत बाकीच्या डेव्हलपरचे आकडे त्यांना समजलेले असतात आणि नंतर मग ते आकडा पाहून ते भरून देतात की नाही, त्यांनी ते दिलंय ना, टू बी डिस्कस मी नंतर देतो. तसं चालणार नाही. आम्ही सांगितलं टू बी डिस्कस, नंतर सांगतो, सोसायटीशी बोलतो, कमिटीशी बोलतो, चालणार नाही. पूर्ण टेंडर एकदाच भरून द्यायचे तुम्ही. मग त्याच्यासाठी काय करावं लागलं, तर आपल्याला प्री बीड मीटिंग एक प्रकार असतो की टेंडर भरून द्यायच्या अगोदर आपण एक तिथं बेसमेंट आहे आपलं, तिथं प्री बीड मीटिंग आपण अरेंज केली होती. त्याचे फोटो पण तुम्हाला दिसतील बघा. इथं आपण प्री बीड मीटिंग अरेंज केली. प्रत्येक डेव्हलपरला आपण वेळ दिला. प्रत्येक डेव्हलपर 1-1 तासाच्या फरकाने तिथं आले आणि हे विलास जावडेकर वगैरे हे सगळे तुम्हाला डेव्हलपर दिसतील आले. त्या टेंडर वाचून या सांगितलं होतं. ते टेंडर वाचून आले. त्यांना विचारलं की टेंडरमध्ये तुम्हाला काही शंका असेल तर विचारा, तुम्हाला आत्ताच त्याचं निरसन या ठिकाणी आम्ही करतो. नंतर तुम्ही सांगसाल की नाही मी वाचलंच नाही, मी बघितलं नाही वगैरे वगैरे. तर बऱ्याचशा लोकांनी खरंच थरोली टेंडर वाचलेलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या काही क्वेरीज होत्या. त्या सर्व क्वेरीज त्या प्री बीड मीटिंगला रिझॉल्व्ह केल्या
टू बी डिस्कस चालणार नाही, EMD नंतर देतो, बँक बंद आहे, चेक देतो वगैरे वगैरे, असं काहीही चालणार नाही. तिथं त्यांना सर्व डिटेलमध्ये प्रेझेंट केलं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही सगळी घेतली आणि त्यानंतर प्रत्येक शंकेचं निरसन झाल्यानंतर ते म्हटले ठीक आहे, आम्ही आता टेंडर इन डिटेलमध्ये भरून देतो, आम्हाला आता अडचण नाही, ज्या काही क्वेरीज होत्या त्या आमच्या रिझॉल्व्ह झालेल्या आहेत. तर ही प्री बीड मिटिंगची ही आपण इथं एक्सरसाइज केलेली आहे की टेंडरमध्ये काही चुका नको, लक्षात घ्या. त्याच्यासाठी आपण ही सुद्धा काळजी घेतली तुमच्यासाठी, लक्षात घ्या. ह्या लेवलचं आपण या ठिकाणी वर्किंग केलेलं आहे. सूर्यकांत काकडेंनी टेंडर भरू दिलं नाही. 8 डेव्हलपर्स जे काही टेंडर घेऊन गेले होते त्यापैकी सूर्यकांत काकडे हे प्री बीड मिटिंगला आले नाही. सूर्यकांत काकडे हे प्री बीड मिटिंगला आले नाही. बाकी डेव्हलपर प्री बीड मिटिंगला येऊन गेले, सगळ्यांच्या शंकांचं निरसन झालं, त्यांचा संपर्कही केला. ते म्हटले आज मी नाहीये, मी उद्या येतो. ठीक आहे म्हटलं, उद्या या आमचं सेशन आहे, परंतु दुसऱ्या दिवशी ते आले नाहीत. तर सांगायचं तात्पर्य काय, 8 डेव्हलपर्स आपल्याकडून टेंडर घेऊन गेले होते. 8 पैकी 4 डेव्हलपरने आपल्याला टेंडर भरून दिलं, 4 डेव्हलपरने टेंडर आपल्याला सबमिट केलं नाही. आम्ही बराचसा फॉलोअप घेतला. 8 दिवस मला वाटतं आपण टेंडर एक्सटेन्शन पण दिलं टेंडरला, परंतु 4च डेव्हलपरने आपल्याकडे इंटरेस्ट दाखवला. राहुल कन्स्ट्रक्शनशी बोललो, आम्ही समोरासमोर बोललो, फोनवरती बोललो, फेडरेशनच्या ऑफिसमध्ये आम्ही याच्यावरती बोललो, स्पीकरवरती. तर त्यांचं असं म्हणणं होतं 2-3 डेव्हलपरचं की आमचा फिजिबिलिटी मॅच होत नाही, आमची ऑफर 80-90% आसपास येते. सोसायटीचं एक्सपेक्टेशन आम्हाला काहीतरी 150 वगैरे अशा आहेत, त्यामुळे आमचं बसत नाहीये वर्किंग. आणि आम्हाला माल विक्रीची गॅरंटी नाही आता कोथरूडमध्ये. इथून पुढं प्रचंड सप्लाय होणार आहे, त्यामुळे आम्हाला विक्रीची गॅरंटी कोथरूडमध्ये नाही साहेब. आम्हाला औंध बाहेर चालेल, पण कोथरूड नको आता काम करायचं, असा त्यांचा हे आला. तसं म्हटलं तुम्ही मेल द्या, तर काहींनी मेल केली. काही म्हटले, राहुल जसं गोखले ते सुद्धा म्हटले नाही जमणार आम्हाला, कारण की आम्हाला परवडत नाही वगैरे वगैरे. अशा पद्धतीने 4 डेव्हलपरने आपल्याकडे इंटरेस्ट दाखवला. ते 4 डेव्हलपर्स रविराज बोकाडिया क्रिएटिव्ह, विलास जावडेकर, पर्पल कन्स्ट्रक्शन आणि इका बिल्डकॉन, या 4 डेव्हलपरने आपल्याकडे इंटरेस्ट दाखवला. त्यांनी विहित नमुन्यामध्ये आपल्याला टेंडर भरून दिलंय इन टाइम, आणि मग त्याच्या अनुषंगाने आपण 4 डेव्हलपरचं वर्किंग पुढे चालू केलं. त्यानंतर आपण टेंडर्सला आपण काय बॉक्स केला होता पहा, हा बॉक्स आपण केला होता. ज्या दिवशी टेंडर सबमिट करायचं होतं त्या दिवशी आपण प्रतीक नगरमध्ये असा बॉक्स केला होता. डेव्हलपर येत होते आणि त्या बॉक्समध्ये टेंडर सबमिट करत होते. सील पॅक टेंडर इथपर्यंतच आपण त्याची खबरदारी घेतली होती की कुठेही ते टेंडर सील पॅक फुटू नये, त्याला कोणी ओपन करू नये म्हणून आपण टेंडरचा बॉक्स सुद्धा आपण केला होता. त्याच्यावर आपण EMD घेत होतो, 6 crore EMD घेत होतो आपण. आणि आपल्या टेंडरमध्ये टाकले की EMD आपण 6 महिन्यापर्यंत इंटरेस्ट फ्री ती EMD असणार. आम्ही त्याचा इंटरेस्ट हा सोसायटीचा असणार आहे इंटरेस्ट. आम्ही त्याच्यावरचा इंटरेस्ट, बिल्डरनी सांगितलं की त्याचा इंटरेस्ट आम्हाला मिळावा वगैरे, पण आम्ही टेंडरमध्येच कंडिशन टाकली होती 6 करोड तुम्ही EMD आम्हाला द्यायची, 6 महिन्यात तुम्हाला ती रिटर्न करणार. कारण की आपल्या प्रोसेसला बऱ्यापैकी 2-4 महिने तर कमीत कमी जाणार, 1-2 महिन्याचा आपण बफर ठेवला होता. तर अशा पद्धतीने आपण हे टेंडर ओपनिंगची मीटिंग नंतर आपण गांधी भवनला अरेंज केली. त्या गांधी भवनला कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटच्या त्या गालांडे पाटील मॅडम होत्या, त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे टेंडर ओपनिंगचा कार्यक्रम अत्यंत पारदर्शकपणे शूटिंगमध्ये आपण तो टेंडर ओपनिंगचा कार्यक्रम केला. त्यानंतर आपण तिथंच आपण त्याचा एक कंपॅरेटिव्ह चार्ट जो आहे तो सभासदांना प्रेझेंट केला, की बुलेट पॉईंट की काय काय ऑफर्स आलेले आहेत तुम्हाला, म्हणजे एक्स्ट्रा ऑफर किती दिली आहे, कोण डेव्हलपर किती देतोय, रेंट, बेटरमेंट, शिफ्टिंग, बँक गॅरंटी, फुल पोटेन्शियल, त्याचे क्रायटेरिया जे आपण दिले होते तो तक्ता तुम्हाला मी तिथं प्रेझेंट केला होता तुमच्या सर्वांच्या समोर. आणि मग पुढचं टेक्नो कमर्शियल अनालिसिस करण्यासाठी इन डिटेल ते टेंडर आम्ही आमच्या ऑफिसला घेऊन गेलो होतो, की त्याचं विस्तृत स्वरूपात 30-40 पॉईंटचा जो तक्ता आहे तो बनवण्यासाठी आम्ही ते टेंडर आमच्या ऑफिसला घेऊन गेलो. त्यानंतर असा तक्ता बनवला, हा कंपॅरेटिव्ह चार्ट बनवला डिटेलमध्ये. तो चार्ट बनवल्यानंतर तो तुमच्या फेडरेशनच्या ऑफिसमध्ये आपण प्रेझेंट केला. फेडरेशनला तुम्हाला माहिती आहे आपल्या सोसायटीचे प्रत्येक सोसायटीचे 2-2 प्रतिनिधी असतात, त्यांच्यासमोर तो डिटेलमध्ये आम्ही प्रेझेंट केला की बाबा अशा पद्धतीने आलेला आहे. त्यामध्ये पण काही गोष्टीचं आपल्याला एक्सप्लेनेशन हवं होतं डेव्हलपरकडून, काही गोष्टींचं. तर आपण त्यांना तशा मेल केल्या की तुम्ही तुमचं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये आम्हाला द्या, अजून आम्हाला डिटेलमध्ये लागतंय. त्यानंतर ऑफर आपल्याला सुरुवातीला ज्या काही आल्या होत्या
त्याच्यामध्ये तुम्हाला काही वाढ करायची आहे का, तसं असेल तर ती वाढ करायची असेल तर ती सुद्धा आम्हाला तुम्ही सील पॅक एनव्हलप मध्ये एवढ्या एवढ्या दिवसाच्या आत सोसायटीच्या फेडरेशनच्या ऑफिसला आणून देण्यात यावी. त्यानुसार जे काही डेव्हलपर्स होते त्यापैकी दोघांनी म्हणजे पर्पल कन्स्ट्रक्शन आणि जावडेकर यांनी त्यांची अगोदरची जी काही ऑफर होती त्याच्यामध्ये वाढ केली आणि ते सील पॅक रिवाइज ऑफर सील पॅक सोसायटीच्या फेडरेशनच्या ऑफिसमध्ये दिलं. सर्वांच्या समोर पुन्हा इन कॅमेरामध्ये ते ऑफर्स ओपन केल्या. त्याच्यामध्ये दोघांनीच ऑफर वाढवली होती. रविराजची ऑफर मागचीच कायम होती. अशा पद्धतीने आपण त्या ऑफर तिथं ओपन केल्या आणि मग त्या ऑफर ज्या वाढल्यात त्या तुम्हाला फेडरेशनच्या ऑफिसमध्ये ओपन केल्या आपण सर्वांच्या समोर. जो इका ग्रुप होता इकावाल्यांनी डे 1 पासून त्यांचं सेल्फ रिडेव्हलपमेंटचं मॉडेल जे होतं की मी सेल्फ रिडेव्हलपमेंट करल अशा बेसिसवरती ऑफर दिली होती इकावाल्यांनी. आपण त्यांना 2-3 वेळा संधी दिली की आमचं सेल्फ रिडेव्हलपमेंटचं मॉडेल आमच्या टेंडरचा स्कोपच नाहीये, लक्षात घ्या. आत्ता आम्ही काय सांगतोय की आम्हाला तुम्ही रेग्युलर ऑफर द्या. ते म्हटले आम्हाला एका प्रेझेंटेशनची संधी द्या. तर फेडरेशननी त्यांना प्रेझेंटेशनची संधी दिली. फेडरेशनच्या ऑफिसमध्ये इकातर्फे आर्किटेक्ट अचलकर म्हणून आहेत, सिनियर आर्किटेक्ट आहेत, ते आले. त्यांनी तिथं प्रेझेंट केलं की सेल्फ डेव्हलपमेंट मीन्स व्हॉट वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या त्यांनी. त्यानंतर आपण म्हटलं विचार करूया, पण ते आपला स्कोपच नव्हता, आपल्या टेंडरचा तो स्कोपच नव्हता. त्यामुळे आपण त्यांना म्हटलं की तुम्ही रेग्युलर मध्ये ऑफर द्या किंवा आम्ही तुमचा विचार करू. पण आपण त्या टेंडरला फार महत्व दिलं नाही. आपण जे रेग्युलर आले होते त्यांनाच महत्व दिलं. त्यानंतर दुसरा होता पर्पल ग्रुप. 4 डेव्हलपर आले होते. इकावाल्यांचं सेल्फ डेव्हलपमेंटचं मॉडेल होतं. पर्पल ग्रुप जो होता, पर्पल ग्रुपने काय केलं, कंडिशनल ऑफर दिली होती. कंडिशनल ऑफर इन द सेन्स व्हॉट की तो समोरचा प्लॉट जो आपल्याकडे नाहीये ती सोसायटी ती आली तर माझी ऑफर व्हॅलिड राहील. बँक गॅरंटी तुम्ही मला EMD द्यायला सांगितलं 6 करोडचा, 6 सप्टेंबर नंतर मला त्याच्यावरती व्याज द्यायचं. बँक गॅरंटी दिली तर मी असं करल. त्यानंतर फुल पोटेन्शियलचा प्लॅन मी 2 स्टेजमध्ये सँक्शन करल वगैरे वगैरे. ते सगळं कंडिशनल होतं त्यांचं. त्यामुळे तोही आपल्या मॉडेलचा आपल्या टेंडरचा पार्ट नव्हता. पण आपण म्हटलं बघूया कुठल्या स्टेजला ते जर म्हटले की ठीक आहे मी सगळ्या तुमच्या टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करतो आणि तुमच्याप्रमाणे मी चालतो, तर आपण त्यांना तशा पद्धतीने ठेवलं होतं. तर त्याच्यावरती आपल्याला डिस्कशन करायचंय. त्यानंतर पुढं काय ठीक आहे. त्यानंतर आपण हे सगळे प्रपोजल्स रिवाइज झाल्यानंतर आपण साईट व्हिजिट अरेंज केले. लक्षात घ्या, साईट व्हिजिट अरेंज केल्या. तिन्ही डेव्हलपरला जे आहे आपण पत्र पाठवली, मेल केल्या की आम्हाला साईट व्हिजिट करायची. तुमची आम्हाला कंपल्सरी एक अंडर कन्स्ट्रक्शन साईट करायची आहे आणि एक कंप्लीट झालेली साईट दाखवा. अंडर कन्स्ट्रक्शन साईट यासाठी की काय क्वालिटीचं मटेरियल यूज करतोय तो डेव्हलपर आता, का जुन्या दाटणीप्रमाणेच त्याचं बांधकाम चालू आहे. आणि कंप्लीट झालेली साईट यासाठी आपल्याला पाहिजे होती की आता कंप्लीट होऊन 3-4-5 वर्ष झाल्यानंतर जागेवरती काय परिस्थिती आहे, म्हणजे काही सिपेज लिकेज असे काही प्रॉब्लेम्स आहेत का, प्रोजेक्ट कसा डिलिव्हर केलाय, क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज केलंय का, इन टाइम डिलिव्हरी केलंय का, ह्याच्यासाठी आपल्याला कंप्लीट झालेली तिथल्या लोकांचा फीडबॅक घ्यायचा होता. म्हणून आपण कंप्लीट झालेली साईट सुद्धा पाहिजे असं आपण त्यांना सांगितलं. त्या अनुषंगाने प्रत्येक डेव्हलपर्सने आपल्याला सांगितलं की कोणाच्या कुठल्या साईट पाहिजेत. त्याप्रमाणे आपण रविराज बोकाडेची जी आहे ती सिनर्जी 45 आयकॉन आणि प्रेसिडेन्शियल टॉवर आणि वेस्ट एव्हेन्यू औंध असे 3-4 साईट्स आपण त्याच्या अरेंज केल्या. पर्पल कन्स्ट्रक्शनच्या आपण प्राईड लँडमार्क हाऊस आणि प्राईड डिस्ट्रिक्ट अशा आपण औंधच्या आणि इकडच्या आपण त्या बेबीवाडीच्या आपण साईट अरेंज केल्या, हिंजेवाडी. त्यानंतर विलास जावडेकरच्या H1 एशविन हॅपीनेस स्ट्रीट पोर्टिया ग्रँड आणि त्यांचं सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून आहे इंजिनिअरिंग वर्कशॉप, ते आपण त्या ठिकाणी त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रत्येकाची आपण साईट व्हिजिट्स केली. बरेचशी लोक आपण बस केली होती इथून, मला वाटतं बसचा फोटो असेल तर दाखवा. बस आपण अरेंज केली होती. बऱ्याचशा लोकांनी पार्टिसिपेट केलं त्यामध्ये. आपण हे साईट व्हिजिटचे तुम्हाला काही स्नॅप्स दिसतील. साईट व्हिजिटला मॅक्झिमम लोक आली होती. बऱ्याचशा लोकांनी त्यांची काही शंका होत्या, जे काही कुशंका होत्या त्या तिथं डेव्हलपरला स्वतः विचारल्या. डेव्हलपरनी अगदी मनमुरादपणे सगळ्यांच्या शंकांचं त्या ठिकाणी निरसन केलं. ते तुम्हाला साईट व्हिजिटचे फोटो तुम्ही पाहू शकता अगदी डिटेलमध्ये. आणि साईट व्हिजिटमध्ये काय विचारायचं याचाही आम्ही एक्सरसाइज केला होता की आपल्याला साईट व्हिजिट नुसतं पाहायचंय का आज चकाचक आहे, चांगले कलर चांगला आहे आणि साईट चांगली, तसं नाही. काय विचारायचंय याचाही आपण फेडरेशन आणि आम्ही एकत्रितरित्या की काय विचारायचंय आपल्याला त्याचा सुद्धा आम्ही अभ्यास केला होता.
त्यानंतर हे सगळे साईट फोटोज तुम्हाला दिसत आहेत. त्यानंतर आपल्याला इकावाल्यांनी जे आहे ते आपल्याला 28 तारखेला आपल्याला एक रिवाइज प्रपोजल दिलं की माझा रेग्युलर ऑफर सुद्धा मी तुम्हाला देतो वगैरे वगैरे, ती त्यांनी ऑफर दिली. तेही आम्ही फेडरेशनमध्ये डिस्कस केलं, परंतु त्याला फार उशीर झाल्यामुळे फेडरेशनमध्ये आणि जनरल बॉडी समोर आपल्याला ते घ्यायचं की आता आपल्याला 4 डेव्हलपर आहेत, त्यामध्ये इका आणि दुसरा पर्पल कन्स्ट्रक्शन ज्यांचं सेल्फ डेव्हलपमेंट आणि कंडिशनल आहेत. आपल्याला आता फायनल करण्यासाठी आपल्याला 4 पैकी 2 डेव्हलपर आपल्याला आता पुढे घेऊन जायचे आणि 2 डेव्हलपरला या क्षणी आपल्याला एलिमिनेट करायचे आपल्याला. त्यामुळे आपल्याला आता ते जनरल बॉडीला ठरवायचं की कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय, कारण की इकावाल्याचा टर्न ओव्हर जो आहे तो आपल्या क्रायटेरियाला मॅच होत नाही, टर्न ओव्हर त्यांचा नाहीये. आणि प्राईड पर्पल वाले जे आहेत ते कंडिशनल आहे, तो प्लॉट आला तर तो प्लॉट आमचा स्कोपच नाहीये आज, तर त्या प्लॉटच्या कंडिशन तरच त्यांचं असं म्हणणे आहे की तो प्लॉट नाही आला तर आम्ही बॅकआउट होणार आहे. मग अशाला पुढे घेऊन जाण्यात काहीच अर्थ नाही ना, तो प्लॉट आमच्या स्कोपच नाहीये आज, उद्या येईल नाही येईल माहित नाही, पण आज तुम्ही कशावरती ऑफर द्या, जे आमचं प्रपोजल आहे त्याच्यावरती ऑफर द्यायला पाहिजे, असा तो विषय आहे. अशा पद्धतीने आपण कन्क्लुजन काय, म्हणजे ही आपली सगळी जर्नी होती आजपर्यंतची. कन्क्लुजनला काय आलोय तर हे जे डेव्हलपर्स आपण शॉर्टलिस्टेड आणि त्यांच्या साईट व्हिजिट आणि त्यांचं कम्पॅरेटिव्ह केलंय, त्यामध्ये सगळे डेव्हलपर्स वेल कॅपेबल आहेत. म्हणजे सगळे डेव्हलपर्स आपलं प्रोजेक्ट करू शकतात का, तर 100% उत्तमरित्या डेव्हलपर्स आपलं प्रोजेक्ट करू शकतात. म्हणजे त्या लेवलला आपण हा प्रोजेक्ट आणून ठेवलेला आहे. आता आपल्याला 251 लोकांना कॉल घ्यायचा आहे की आपल्याला याच्यामधला कुठला डेव्हलपर योग्य वाटतोय जो आपलं काम सगळ्या गोष्टीमध्ये उत्तम करून देऊ शकतो. परंतु जे काही फीडबॅक आणि फाइंडिंग्स आम्ही केले त्याच्यामध्ये उत्तमरित्या तुम्ही सहकार्य केलं, फेडरेशननी सहकार्य केलं, प्रत्येक सोसायटीच्या कमिटी मेंबर्सनी सहकार्य केलं. अशा प्रकारे आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. या टप्प्यामध्ये आता तुम्हाला आमचे आर्किटेक्ट तुम्हाला कम्पॅरेटिव्ह शीट दाखवतील, म्हणजे जे काही डेव्हलपर्स आले. आता हे आम्ही तुम्हाला स्नॅप दाखवले. आता तुम्हाला इन टर्म्स कमर्शियल काय, म्हणजे कोणाची ऑफर किती आहे, कॉर्पस कोण, बेटरमेंट किती, शिफ्टिंग, ब्रोकरेज, बँक गॅरंटी, हे काय तक्ता काय सांगतोय हे एकदा तुम्हाला अनालिसिस दाखवतील आणि त्यानंतर आपण पुढचं सेशन कडे जाऊया. हा, क्रक्स इथेच आहे. हो, शेवटी कोणतरी म्हटलं होतं शेवटी हुंडा कोण किती देत आहे. आम्ही साईट व्हिजिटला गेलो त्यावेळेस एक जण सभासद होते, ते म्हटले शेवटी हे सगळं ठीक आहे, सगळ्यांचं चांगलं आहे, हुंडा कोण किती देते त्याच्यावरती आम्ही ठरवणार की कसं पुढे जायचं. त्यामुळे आता हुंड्याची वेळ आलेली आहे, तो हुंडा आता तुम्हाला दिसेल. तुम्ही ऍडव्होकेट हुंडा घ्यायला परवानगी नाही, त्यांच्या भाषेमध्ये हुंडा हा शब्द नाहीये. आपली लायकी किती आहे, हा, आपली लायकी किती, आपलं मेरिट किती आहे कळेल आपल्याला. मार्केटमध्ये आपली ठीक आहे, चालू करू. तर आपण जो कंपॅरेटिव्ह चार्ट बनवलाय त्याच्यात डाव्या बाजूला तुम्ही जर बघाल तर आपले काही प्रश्न होते जे का टेंडर मध्ये आपण डेव्हलपर्सला विचारले होते. हे असे
वर्टिकल लेफ्ट साइड जी दिसते ते क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यावरती आलेले त्यांचे आन्सर्स आहेत. जे का पहिल्या याच्यात आपल्याला दिसतंय की इका बिल्डकॉन काय म्हणताय, दुसऱ्या याच्यात दिसतंय पर्पल कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड काय म्हणतात, तिसऱ्या याच्यात दिसतंय आपल्याला रविराज बोकडिया क्रिएटिव्ह काय म्हणताय, चौथ्या याच्यात दिसतंय आपल्याला की विलास जावडेकर काय म्हणताय. अशा पद्धतीने आपण हा तुलनात्मक तक्ता कंपॅरेटिव्ह चार्ट बनवलेला आहे. तर त्यातला सर्वात पहिला प्रश्न हा की आपला सोसायटीचा प्लॉट एरिया किती पकडला, जेवढा सोसायटीज आणि फेडरेशन मिळून जो आपला प्लॉट आपण टेंडर मध्ये दिला होता तो किती पकडलाय, म्हणजे तुमची बेसलाईन कॅल्क्युलेशन कशावरती, हे कशासाठी असतं. तर उद्या जाऊन जर त्याची कॅल्क्युलेशन चुकले असतील तर हे डे वनलाच समजतं आपल्याला. त्यासाठी आपण तुझी बेसलाईन काय धरून तू हे कॅल्क्युलेशन केले सांग आम्हाला, यासाठी आपण एरिया ऑफ प्लॉट किती पकडलं ते विचारलेलं असतं. तर सगळ्यांनी प्लॉट एरिया आपला बरोबर पकडलेला आहे, त्याच्यावरती कॅल्क्युलेशन केलेले. नंतर आपण जे एरियाज दिलेले होते तर कुठल्या कुठल्या प्रकारचे एरिया दिले होते, तर आपला कार्पेट एरिया दिला होता, नंतर टेरेसचे कार्पेट एरिया दिले होते, शॉप्सचे कार्पेट एरिया दिले होते, शॉपला अटॅच लॉफ्टचे कार्पेट एरिया दिले होते, नंतर बेसमेंटचे कार्पेट एरिया दिले होते. हे सगळं कार्पेट एरिया तू किती गृहीत धरतोय असं आपण प्रत्येक डेव्हलपरला विचारलं होतं. तर इका बिल्डकॉन हे सगळं काही 100% धरतंय, पर्पल कन्स्ट्रक्शन सुद्धा 100% धरतंय, रविराज बोकडिया क्रिएटिव्ह सुद्धा 100%, विलास जावडेकर सुद्धा 100%. म्हणजे जे कुठला एरिया आपण दिलेला आहे तो पूर्ण 100% ग्राह्य धरून त्याच्यावरती ऑफर देत आहेत ते. तर त्याच्यातली तर जितका एरिया धरलेला त्याच्यावरती आता एक्स्ट्रा एरिया ऑफर किती करण्यात आली आहे ते बघू आपण. आपण पाठवलंय ना, शेअर केलेलं कंपॅरेटिव्ह चार्ट शेअर केलं पण एक्सप्लेन झालं नव्हता, काही लोकांना थोडेसे पॉईंट्स असतात. तर एक्स्ट्रा एरिया ऑफर्ड फ्लॅट एरियावरती इका बिल्डकॉन म्हणतात 131% देऊ आम्ही, अटॅच टेरेस जे त्याच्यावरती 131% देऊ, शॉप्स वरती 131%, लॉफ्ट शॉपला जो आहे त्याच्यावरती पण 131%, जे बेसमेंट आहे त्याच्यावरती पण 131%. म्हणजे फ्लॅट ऑफर आहे त्यांची की तुमच्या एक्झिस्टिंग एरियावरती 131% ची ऑफर आहे. हेच पर्पल कन्स्ट्रक्शनची ऑफर अशी आहे की 115% फ्लॅट एरियावरती देत आहेत. फ्लॅटला अटॅच जे टेरेसेस आहेत ते 115%, पण ते देणार पोडियम लेवलवरती असं म्हणतात. नंतर जे शॉप्स आहेत त्यांचे शॉप्स आणि लॉफ्ट मिळून 115% ची ऑफर देत आहेत ते. नंतर जे बेसमेंट आहे त्या बेसमेंटला 0% ची राईज देत आहेत ते, पण बेसमेंट कन्वर्ट करून देणारे ऑफिसमध्ये आहे तेवढा एरिया बेसमेंटचा ऑफिसमध्ये कन्वर्ट करून देऊ असं पर्पल कन्स्ट्रक्शनचं म्हणणं आहे. नंतर रविराज बोकडिया क्रिएटिव्ह यांचं म्हणणं आहे की जो कुठला एरिया तुम्ही दिलाय त्याच्यावर प्रत्येक एरियावरती 140% ची राईज देतोय. म्हणजे तुमचा फ्लॅट एरिया, फ्लॅटला अटॅच, टेरेस एरिया, शॉप एरिया, शॉपला अटॅच, लॉफ्ट एरिया, बेसमेंट एरिया, ऑफिस एरिया, जे काही तुम्ही दिलेलं आहे त्याच्यावरती 140% वाढ आम्ही देतोय असं रविराज बोकडिया क्रिएटिव्ह यांचं म्हणणं आहे. नंतर विलास जावडेकर सुद्धा सगळं गृहीत धरून 118%चा राईज प्रपोज करतायत आपल्याला, ज्याच्यात का फ्लॅट कार्पेट एरियावरती पण 118%, फ्लॅटला अटॅच जो टेरेस आहे त्याला पण 118%, नंतर शॉपचे लॉफ्ट त्याच्यावरती पण 118%, बेसमेंटवरती पण 118%. तर आपण काय केलं, प्रत्येक जी काय ऑफर आहे, आता हे सगळे टक्केवारी किंवा एरियाज हे प्रत्येकाला समजतील असे नसतात.
त्यामुळे आपण एक असा प्रयत्न केलाय प्रत्येकाला रिलेट करता येईल की प्रत्येक गोष्ट आहे ना आपण रुपीजमध्ये कन्वर्ट केली. पैसे तर सगळ्यांनाच मोजता येतात, त्यामुळे आपण काय केलं, सगळं काही रुपीजमध्ये कन्वर्ट करत गेलो की बाबा हे 131% जे म्हणतोय त्याची आपल्या सोसायटीला म्हणून किती फायदा होऊ शकतो, तर त्याची आपण टॅली काढली आहे. नंतर पर्पल किती टॅली, नंतर रविराज बोकाडे क्रिएटिव्ह आणि विलास जावडेकर या पद्धतीने त्यांच्या ऑफर बेसवरती इन टर्म्स ऑफ रुपीज कन्वर्जन करून, म्हणजे याच्यात आपल्याला कळतं की कोण पुढे कोण मागे हे एका लाईनीत समजतं. आणि आता आपण पुढे काय करणार आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट रुपीजमध्ये कन्वर्ट करत चालणार आहे आणि त्याची एक खाली टॅली काढणार आहे, म्हणजे आपल्याला समजेल की नक्की कोण जास्त रुपीजमध्ये आपल्याला बेनिफिट ट्रान्सफर करते. नेक्स्ट होतं की आपल्याला जर का डिस्काउंटेड एक्स्ट्रा एरियाचा परचेस करायचा असेल तर तो डिस्काउंटेड रेट मध्ये देण्यात यावा असं आपण डिमांड केलं होतं. तर इका बिल्डकॉन म्हणतायत की 15,400 पर स्क्वेअर फीट ऑफ कार्पेट एरिया देऊ आम्ही 100 स्क्वेअर फुटापर्यंत, हे रेसिडेन्शियल साठी. आणि कमर्शियल साठी ते म्हणतायत की 32,000 पर स्क्वेअर फीट ऑफ कार्पेट एरिया 50 स्क्वेअर फूट पर्यंत, हे इका बिल्डकॉनची ऑफर आहे. नंतर पर्पल कन्स्ट्रक्शन म्हणतायत की 9,950 75 स्क्वेअर फुटापर्यंत तुम्हाला ऑफर आहे, डिस्काउंटेड रेट. 11,576 स्क्वेअर फूट ते 150 स्क्वेअर फूट पर्यंत जर परचेस करायचं असेल तर, आणि 13,500 रेट आहे तुम्हाला 151 ते 225 पर्यंतचा. आणि हेच जर का कमर्शियल जर का डिस्काउंटेड रेटवरती पाहिजे असेल तर मेन रोड फेसिंग जे कमर्शियल आहे त्यांना 50,000 रुपये पर स्क्वेअर फीट, ते पण 75 स्क्वेअर फीट मॅक्सिमम तुम्हाला देता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जे इंटरनल रोडवरती कमर्शियल शॉप्स आहेत त्यांना 40,000 रुपये पर स्क्वेअर फीट प्रमाणे अप टू 75 स्क्वेअर फीट मॅक्सिमम देता येईल असं म्हणणं आहे त्यांचं. रविराज यांचं म्हणणं आहे की 10% जो कुठला सेलेबल आमचा असेल, जो का आम्ही सध्या 12,500 धरून चाललोय त्याच्यावरती 10% डिस्काउंट करून तुम्हाला डिस्काउंटेड रेट देता येईल, जो का मॅक्सिमम 100 स्क्वेअर फीट पर्यंत असणार आहे. आणि कमर्शियल साठी काही डिस्काउंट सध्या तरी त्यांच्याकडे ऍप्लिकेबल नाहीये. परत विलास जावडेकर म्हणतायत की 15,000 कार्पेट एरियावरती डिस्काउंट, 15,000 पर स्क्वेअर फीट असा डिस्काउंट असेल कार्पेट एरियावरती, जो का तुमच्या जो काही डिझाईन प्रमाणे फ्लॅट बसेल त्याच्या 5% पर्यंत तुम्हाला ऍडजस्टमेंटसाठी आम्ही डिस्काउंटेड रेट देऊ. नंतर विलास जावडेकर कमर्शियल साठी म्हणतायत की 30,000 रुपये पर स्क्वेअर फीट ऑफ कार्पेट एरिया शॉपसाठी, तो पण 5%च्या व्हेरिएशननी तुमचा जो काही डिझाईन फ्लॅट शॉप असेल त्या शॉपच्या 5% पर्यंत तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट ऍप्लिकेबल राहील. नंतर नेक्स्ट होतं की आपल्यापैकी जर का कोणाला फ्लॅट किंवा थोडासा एरिया पार्शियल एरिया सरेंडर करायचा असेल, बायबॅक म्हणतो आपण त्याला, की एवढा जर का एरिया जनरेट होतो तर एखाद्याला वाटत असेल की मला इतका एरिया नको, यातला थोडासा जरी मला दिला तरी मी त्या पैशांची ते पैसे घेईल आणि त्याची FD ठेवून मी पुढचं माझं आयुष्य सुखकर करेल. मग अशा परिस्थितीमध्ये इका बिल्डकॉन म्हणतायत की 15,200 कार्पेट एरियावरती आम्ही तुम्हाला देऊ. नंतर पर्पल कन्स्ट्रक्शन म्हणतायत की जी कुठली आमची लॉन्च प्राइस असेल त्याच्या 85% तुम्हाला आम्ही जो कुठला तुमचा एरिया तुम्ही सरेंडर करू इच्छिता तो आम्ही घेऊ. नंतर रविराज म्हणतायत 15,000 रुपये पर स्क्वेअर फीट कार्पेट एरियावरती आम्ही तुम्हाला जे काय सरेंडर करायचं असेल ते घेऊ. नंतर विलास जावडेकर म्हणतायत की 15,000 कार्पेट एरिया फ्लॅट ऑफिस बेसमेंट जे कोणी असतील त्यांना 15,000 रुपये, आणि शॉप पैकी जर कोणाला विकायचं असेल तर 30,000 रुपयांनी आम्ही ते शॉप घेऊ पर स्क्वेअर फीट. आता आपण एक महत्वाचा प्रश्न विचारलेला की जर कुठलीही आजूबाजूची सोसायटी किंवा प्लॉट अमलगमेट करायचा असेल तर आपल्या परवानगीशिवाय तो अमलगमेट करता येणार नाही तुम्हाला. हे आपण आपल्या टेंडरमध्येच कंडिशन टाकली होती, तर त्याला सगळेजण ॲग्री आहेत. फक्त पर्पल कन्स्ट्रक्शन यांचं एक कंडिशन आहे ती मी वाचून दाखवतो. प्लीज नोट दिस टेंडर ऑफर एंटायर इज व्हॅलिड ओनली इफ फ्रंट प्लॉट प्रतीक अपार्टमेंट इज अमलगमेटेड ॲज पर आवर ऑफर.
Pratik Nagar Federation and Pratik Apartment, the front plot shall enter into MOU to amalgamate and become part of the redevelopment within 2 months from date of us submitting this revised tender, that is on or before 6th October 2024. म्हणजे आता त्यांनी कंडिशनच घालून आपल्याला सांगितलंय की तो प्लॉट घ्यावाच लागेल तुम्हाला, तरच माझ्याकडून तरी प्रोजेक्ट फिजिबल आहे. पण आपण तरी तसं कुठलंच कंडिशन आपल्या टेंडरमध्ये ठेवली नव्हती की तो प्लॉट आमच्याकडे आहे. आपण देताना क्लिअर सांगितलं होतं की हा आपला प्लॉट आहे, या प्लॉट बाबत तुम्हाला बोलायचंय, तुम्हाला त्या प्लॉट बाबत गृहीत धरून ऑफर द्या, असं कधीच आजपर्यंत आपण मागितलेलं नव्हतं. पण त्यांनी कंडिशन दिली आहे, तर त्यासाठीच मगाशी सर म्हटले त्यांच्या कंडिशन्स वरती आपल्याला थोडासा कॉल घ्यावा लागेल. आता नेक्स्ट होतं की कॉस्ट ऑफ स्प्लिटिंग फ्लॅट इंटू 2. म्हणजे उद्या जर का एखाद्या व्यक्तीचा फ्लॅट जो आहे तो खूप काहीतरी मोठा होत असेल आणि एवढ्या मोठ्या फ्लॅटची गरज नसेल, तर 4 BHK एखाद्याचा फ्लॅट झाला आणि तो म्हटला मला एवढं मोठ्या फ्लॅटचं करायचं काय, मी एक काम करतो 2 BHK चे 2 तोडून घेतो, एक रेंटवरती देता येईल, एक मला ठेवता येईल. अशा पद्धतीने जर वर्किंग करायची झाली तर होऊ शकते का, आपण त्यांना विचारलं होतं, होऊ शकते. तर त्याचा खर्च किती येतील, तर इका बिल्डकॉन म्हणतायत की काहीही खर्च येणार नाही. परत पर्पल कन्स्ट्रक्शन म्हणतायत की 2,500 रुपये पर स्क्वेअर फीट जी काही स्प्लिटेड फ्लॅट असेल त्याच्या कन्स्ट्रक्शन कॉस्ट वरती तुम्हाला बेअर करावं लागणार, प्लस एक्स्ट्रा कॉर्पस फंड, MSCBचा मीटरचे चार्जेस, लिगल चार्जेस किंवा अजून काही फंड्स द्यायची वेळ आली तर ते द्यावे लागतील. पार्किंग सुद्धा मार्केट रेटला विकत घ्यावं लागेल असं त्यांनी लिहून पाठवलेलं आहे. रविराज यांचं म्हणणं आहे की जे काही एक्स्ट्रा चार्जेस, MSCB कनेक्शन, किचन प्लॅटफॉर्म, नवीन भिंती बांधायला लागतील आणि बाथरूम, टॉयलेट कॅल्क्युलेशन जे काही ते ॲट ॲक्च्युअल कॅल्क्युलेट होतील त्याप्रमाणे तुम्हाला बेअर करावं लागेल. नंतर विलास जावडेकर म्हणतायत विलास जावडेकर हे 0 रुपीज पर स्क्वेअर फीट, म्हणजे यातले इका बिल्डकॉन आणि विलास जावडेकर हे दोघं म्हणतायत की आम्हाला काहीच खर्च द्यावा नाही लागणार तुम्हाला. आणि पर्पल आणि रविराज म्हणतायत की जर तुम्हाला फ्लॅट स्प्लिट करायचा असेल तर तुम्हाला एक ठराविक रक्कम द्यावी लागेल. ती रक्कम अजून डिफाईन नाही केलेली आहे कोणीच, कारण ॲट ॲक्च्युअल जेव्हा बांधकामाला उतरतील तेव्हा ती खरं कॉस्ट त्यांच्या माहिती पडेल त्यांना सुद्धा. नंतर जर कुठल्या एखाद्या रेसिडेन्शियल युनिटला वाटत असेल की शॉपमध्ये थोडा एरिया तुमचा शॉपमध्ये कन्वर्ट करायचे किंवा कमर्शियल युनिट ऑफिसमध्ये कन्वर्ट करायचे, शॉप तर सगळे एक्झिस्टिंग युनिट्सलाच शॉप जाणार आहे, कमर्शियल ऑफिस कुणाला हवं असेल तर ती पण आपण हे ठेवली होती. तर त्याच्यात सुद्धा इका म्हणतायत की एकही नील म्हणजे एकही रुपये द्यावा लागणार आहे. पर्पल कन्स्ट्रक्शन म्हणतायत की असा कुठलाही ऑप्शन रेसिडेन्शियल टू कमर्शियल साठी आमच्याकडे तरी अवेलेबल नाही आहे. रविराज म्हणतायत की डिस्कस करू आपण. आणि विलास जावडेकर म्हणतायत की 0 पर स्प्लिटेड युनिट, म्हणजे ते त्याच्यात काही घेत नाहीत पैसे आपल्याकडून. नंतर आपण एक क्लॉज टाकला होता की जे कुठले नवीन फ्लॅट्स बनतील इथं त्या फ्लॅट्सची चॉईस जी असणार आहे ती पूर्णपणे आपली असणार आहे, बिईंग एक्झिस्टिंग मेंबर्स. तर इका बिल्डकॉन त्याला ॲग्री करतायत, पर्पल कन्स्ट्रक्शन सुद्धा त्याला ॲग्री करतायत, पण त्यांची कंडिशन अशी आहे की आपण प्रेफर्ड लोकेशन कॉस्ट प्रमाणे अलॉटमेंट ठरवून घेऊ आणि निम्मे फ्लॅट्स तुम्हाला, निम्मे फ्लॅट्स आम्हाला असतील. समजा उद्या असं गृहीत धरू 500 फ्लॅट इथं बांधकाम झालं इथं, तर 250 फ्लॅट सोसायटीला देण्यात येतील, 250 फ्लॅट मला ठेवण्यात येतील. ते 250 तुम्ही कसे वाटून घ्यायचे ते तुमचा कॉल झाला, 250 मी कसे विकायचे तो माझा कॉल झाला. असं ते प्रेफर्ड लोकेशन कॉस्टवरती ते म्हणतायत. नंतर रविराज बोकडे क्रिएटिव्ह यांचं म्हणणं आहे की सेम की बाबा इक्वल नंबर ऑफ फ्लॅट्स आपण वाटून घेऊ आणि तुमच्या ह्याच्यात तुम्हाला कसे वाटून घ्यायचे ते तुम्ही वाटून घ्या, मला कसे माझं सेल करायचे ते. आणि 18व्या मजल्याच्या वरती जे काही फ्लॅट्स असणार आहेत ते माझे मोठे फ्लॅट्स असणार आहेत. तर ते मोठे फ्लॅट्स तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता 18 मजल्याच्या वरती.
पण माझे फ्लॅट्स तिथे छोटे नसणार आहेत, तसं त्यांचं म्हणणं आहे. आणि विलास जावडेकर त्या गोष्टीला ॲग्री आहेत, म्हणजे आपल्या चॉईस प्रमाणे कुठेही ते फ्लॅट द्यायला तयार आहेत. नंतर आपण विचारलं होतं की तुम्ही इथं रेसिडेन्शियल टू कमर्शियलचं प्रपोर्शन काय ठेवलेलं आहे. त्याच्यावरती का खूप गणित बदलतं की बाबा उद्या इथे किती कमर्शियल येणार आहे नक्की हे आपल्याला माहिती पाहिजे आधीच. तर इका बिल्डकॉम म्हणतायत की 75% रेसिडेन्शियल असणार आहे आणि 25% कमर्शियल असणार आहे. पर्पल म्हणतायत की 80% रेसिडेन्शियल 20% कमर्शियल. रविराज बोकाडिया क्रिएटिव्ह 75% रेसिडेन्शियल 25% कमर्शियल. नंतर विलास जावडेकर सुद्धा 80% रेसिडेन्शियल 20% कमर्शियल या पद्धतीने त्यांनी ऑफर दिलेली आहे आपल्याला. नंतर आपण विचारलं होतं की हे झालंय डबल आले, नंतर पार्किंग किती देणार आपण ते विचारलं होतं. तर त्या पार्किंगमध्ये इका बिल्डकॉन म्हणतायत की उद्या जे नवीन 2 BHK होईल त्याला 1 पार्किंग असेल, 3 BHK होईल त्याला 2 पार्किंग असेल, 4 BHK झालं तर त्याला 3 पार्किंग असतील, असं इका बिल्डकॉनचं म्हणणं आहे. त्याच्यावरती नेक्स्ट पर्पल कन्स्ट्रक्शन त्यांचं म्हणणं आहे की 1 कार पार्किंगचं प्रोव्हिजन आम्ही करून देऊ, ज्याला का उद्या तुम्ही मेकॅनिकल पार्किंगचं जे स्टॅक पार्किंगचं मशीन असतं ते लावू शकाल, असं प्रोव्हिजन करून देऊ आम्ही. पण ते मशीन काय आम्ही लावून देणार नाही असं त्यांनी स्पष्ट त्यांच्या ऑफरमध्ये सांगितलेलं आहे. नंतर रविराज बोकाडिया क्रिएटिव्ह हे म्हणतात की 2 कार पार्किंगचं स्टॅक पार्किंग बॅनर प्रमाणे तुम्हाला विथ मशीन आम्ही पार्किंग बसवून देऊ. आणि हे सेम विलास जावडेकर म्हणतात की 1 मेकॅनिकल कार पार्किंग विथ कॅपॅसिटी ऑफ 2 कार्स पर युनिट, म्हणजे प्रत्येक फ्लॅटला 2 कार पार्किंग, पण ते मेकॅनिकल कार पार्किंग प्रमाणे असणार. एक म्हणजे शेजारी आपण जे नॉर्मल गाड्या लावतो त्याप्रमाणे नसणार आहे ते. तर आपण टाकलं होतं की 2 कार पार्किंग आपल्याला मिनिमम पाहिजे, तर 2 जण ॲग्री करतायत त्याला, रविराज आणि विलास जावडेकर, आणि इका बिल्डकॉन सुद्धा ॲग्री करतायत. पण त्यांनी तिथं डिसॲग्री टाकून दिले, कारण त्यांचं जरा वेगळं आहे की 2 BHK ला 1च कार पार्किंग देतील ते, त्याप्रमाणे त्यांनी ते पूर्ण याला डिसॲग्री केले. नंतर आपण टाकलं होतं की उद्या जर का फ्लॅट स्प्लिट केला तर त्या स्प्लिटेड फ्लॅटला सुद्धा आपल्याला कार पार्किंग देऊ शकता का असं विचारलं होतं आपण, ज्याच्यात का इका बिल्डकॉन ॲग्री करतायत, नंतर पर्पल कन्स्ट्रक्शन डिसॲग्री करतायत. रविराज बोकाडिया क्रिएटिव्ह म्हणतायत की हे आपण डिस्कस करू शकतो ॲट ॲक्च्युअल. आपण त्यांना जेव्हा मीटिंगमध्ये फेस टू फेस बसून विचारलं तर ते म्हटले की किती पार्किंग निघतायत ह्याच्यावरती नक्की हा निर्णय घेता येईल आपल्याला. नंतर विलास जावडेकर याला ॲग्री करतात, पण तेही त्यावेळेस तसंच बोलले की नक्की किती पार्किंग निघतील, कारण आपली रिक्वायरमेंट आणि आपल्याकडचे फ्लोर प्लेट आणि सगळं काही गणित बघता उद्या इथं मॅक्सिमम पार्किंग किती निघणार आहे त्याच्यावरती सगळं गणित बदलणार आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट होता सेक्युरिटी डिपॉझिटचा. आपण सेक्युरिटी डिपॉझिट सांगितलंय जी आपण 6 कोटीची EMD घेतली त्यांच्याकडून प्रत्येकाकडून, ती ह्यापैकी जो कुठला डेव्हलपर सिलेक्ट होईल त्याची ती 6 कोटीची EMD रिटेन होणार, प्लस आफ्टर सक्सेसफुल सिलेक्शन ऑफ डेव्हलपर त्यांनी 10 कोटीची एक्स्ट्रा सेक्युरिटी डिपॉझिट द्यायचे, म्हणजे नवीन 10 जुने 6 असे 16 कोटीची सेक्युरिटी डिपॉझिट आपण वर्क कम्प्लिशन पर्यंत रिटेन करणार, असं आपण एक कंडिशन टाकली होती. हे डे 1 पासून आपल्या टेंडरमध्ये होतं, त्याला इका बिल्डकॉन ॲग्री करतायत. पर्पल कन्स्ट्रक्शन्स सेक्युरिटी डिपॉझिट पे करायला ॲग्री करतायत, पण त्यांची कंडिशन अशी आहे की तुम्ही जे काही निर्णय घ्यायचा आहे, त्यांनी डेडलाईन दिली होती की 6 सप्टेंबरपर्यंतची माझी डेडलाईन आहे, त्या 6 सप्टेंबरच्या आत तुम्हाला माझे जे काही निर्णय घ्यायचे ते घेऊन टाका. जर तुम्ही त्यानंतर माझी EMD ठेवली तर त्याच्यावरचं व्याज मला द्यावं लागेल, असं त्यांनी स्पष्ट लिहून पाठवलेलं आहे. नंतर रविराज बोकाडिया क्रिएटिव्ह त्यांचं म्हणणं आहे की ॲग्री आहे, आणि विलास जावडेकर सुद्धा 16 कोटीच्या प्रोजेक्टच्या आपल्या सिक्युरिटी डिपॉझिटसाठी ॲग्री आहेत. आता त्याच्यात आपण असं सांगितलं होतं की सिक्युरिटी डिपॉझिट परत कधी करण्यात येईल, तर आपण एक रिटेन्शन पिरियड ठेवला होता 3 वर्षाचा. त्या 3 वर्षाच्या रिटेन्शन पिरियडला कोणी ॲग्री होत नाहीये सध्या तरी, कारण एवढी 16 कोटीची अमाऊंट कामाच्या वर्क कम्प्लिशन नंतर 3 वर्ष रिटेन करायला
प्रत्येकजण कम्फर्टेबल नाहीये, सो कुणीही त्याला ॲग्री करत नाहीये. नंतर हा प्रोजेक्ट कंप्लीट करायला किती वेळ लागणार आहे आपण विचारलेलं होतं. तर इका बिल्डकॉन म्हणतात 36 + 12 असे 48 महिने आम्हाला लागणार आहेत. पर्पल कन्स्ट्रक्शन म्हणतायत 48 महिने, पण ते कधी की सगळं पूर्ण वेकेट केल्यावरती प्लस ग्रेस पिरियड ऑफ 6 मंथ्स म्हणजे 54 महिने मला हा प्रोजेक्ट कंप्लीट करायला लागणार आहे. नंतर रविराज म्हणतायत की 36 + 12 म्हणजे हे पण 48 होतं. आणि विलास जावडेकर म्हणतात 36 + 6 हे 42 महिने त्यांना फ्रॉम द डेट ऑफ पीसफुल वेकेशन ऑफ लास्ट युनिट. हे खूप महत्वाचं आहे की आपण पीसफुल वेकेशन करणं, त्यांना ताबा देणं खूप महत्वाचं असणार आहे, तर जाऊन ते इथे काम चालू करू शकतील. नंतर आपण टाकलं होतं की पेनल्टी काय असू शकते उद्या जर का वर्क डिले झाला, उद्या काम करायला जर का उशीर झाला. त्यांनी जर का समजा एखाद्या डेव्हलपरनी म्हटलंय की 36 महिने घेईल मी काम करायला आणि 36 महिन्यात तुम्हाला डिलिव्हरी देईल, तर 36च्या ऐवजी 37 महिने जर लागले तर काय, तर 37व्या महिन्यात आपलं जे रेंट आहे ते आपण डबल केलं पाहिजे, असं त्यांनी डबल केलं पाहिजे. समजा आता 10,000 रुपये रेंट आपल्याला ॲग्री झाले, तर 10च्या ऐवजी 37व्या महिन्यापासून 20,000 रेंट आपल्याला देण्यात यावं आणि हे प्रत्येकाला देण्यात यावं असं आपण टाकलेलं, जेणेकरून का त्याच्यावरती एक वचक राहतो की 36 महिन्यातच आपल्याला काही करून तो प्रोजेक्ट डिलिव्हर करायचा आहे. तर अशा ह्याच्यात इका बिल्डकॉन ॲग्री करतायत त्याला. पर्पल कन्स्ट्रक्शन म्हणतायत की मी ह्या पेनल्टी क्लॉजला ॲग्री करतो, पण तुम्ही रेरामध्ये जाऊन कंप्लेंट नाही केली तरच. म्हणजे रेराला घाबरतात डेव्हलपर, हे मात्र खरं आहे. दोन्हीकडनं पैसे काढायचे, पण त्याला थोडं तरी हे राहिलं पाहिजे ना. तर रविराज सुद्धा रेंट डबल देत आहेत आणि जावडेकर सुद्धा रेंट डबल द्यायला तयार आहे. म्हणजे आपण कुठेतरी आपली सिक्युरिटी बघतोय, आपल्याला ठरल्याप्रमाणे आपल्याला डिलिव्हरी झाली पाहिजे. आता नेक्स्ट विचारलं होतं सिक्युरिटी डिपॉझिट पर मेंबर. आता प्रोजेक्ट सेक्युअर झाला आपला 16 कोटींनी, आपण नंतर विचारतोय की 1 लाख तरी पर मेंबर सिक्युरिटी डिपॉझिट त्यांनी द्यावं, जेणेकरून का उद्या ड्युरिंग कन्स्ट्रक्शन प्रोसेस काही आपल्या लिगल इश्यूज उभे राहिले किंवा काहीही उद्भवलं तर त्याला फाईट करण्यासाठी सगळे पांगलेले असणार इथून. त्याला फाईट करण्यासाठी आपल्याला एक फंड पाहिजे होता. तो फंड जनरेट करण्यासाठी आपण 1 लाख रुपीज पर मेंबर सांगितलं, तर ते जवळजवळ 251 युनिट्सचे 2,51,00,000 जनरेट होत आहेत. तर ते इका बिल्डकॉन ॲग्री करतायत, पर्पल कन्स्ट्रक्शन डिसॲग्री करतायत, रविराज बोकेडिया क्रिएटिव्ह ॲग्री करतायत आणि विलास जावडेकर सुद्धा ॲग्री करतायत. नेक्स्ट कॉर्पस फंड पर मेंबर आपण विचारलं होतं किती देणार, तर इका बिल्डकॉन म्हणतात 2 लाख रुपये पर युनिट आम्ही कॉर्पस फंड देऊ. जे का नवीन फ्लॅट तुम्ही जेव्हा रिपोझिशन घ्याल, पुन्हा नवीन फ्लॅटमध्ये जेव्हा राहायला याल, तेव्हा आम्ही तुम्हाला 2 लाख रुपये पर युनिट प्रमाणे कॉर्पस फंड देऊ. पर्पल म्हणतायत की 2 लाख रुपये पर युनिट प्रमाणे कॉर्पस फंड देऊ. ते सुद्धा तेव्हाच म्हणतायत की नवीन जेव्हा राहायला याल तेव्हाच तुम्हाला देऊ आम्ही. रविराज बोकेडिया क्रिएटिव्ह 2.5 लाख रुपये म्हणतायत, ते सुद्धा नवीन फ्लॅटमध्ये राहायला येईल तेव्हाच म्हणतायत, 100% अमाऊंट. विलास जावडेकर म्हणतायत की 1.5 लाख रुपये कॉर्पस फंड देऊ, त्यातली 10% अमाऊंट आम्ही डीएच्या वेळी देऊ आणि 90% अमाऊंट आम्ही वेकेटिंग ऑफ प्रिमायसिसच्या वेळी देऊ, असं त्यांनी लिहून दिलेलं आहे. नंतर बेटरमेंट चार्जेस जे ते आपण पर स्क्वेअर फीट ऑफ कार्पेट एरिया आपण जितका एरिया वापरतोय त्याच्यावरती बेटरमेंट चार्जेस मागितलेले. तर किती देणार विचारले असता इका बिल्डकॉन म्हणतात 500 रुपये पर स्क्वेअर फीट, पर्पल कन्स्ट्रक्शन 500 रुपये पर स्क्वेअर फीट, रविराज बोकेडिया क्रिएटिव्ह 750 रुपये पर स्क्वेअर फीट आणि विलास जावडेकर 200 रुपये पर स्क्वेअर फीट. अशा प्रमाणे आपल्याला पर फ्लॅट आपल्याला बेटरमेंट चार्जेस देत आहेत. त्यातले देणार कधी, तर इका बिल्डकॉन म्हणतायत तुम्ही जेव्हा प्रिमायसिस वेकेट कराल तेव्हा तुम्हाला 100% अमाऊंट देण्यात येईल. पर्पल कन्स्ट्रक्शन डीए साईन केल्यावरती 50% आणि वेकेटिंगच्या वेळेस 50%. रविराज बोकेडिया क्रिएटिव्ह 50% तसंच, आणि विलास जावडेकर 10% डीएच्या वेळेस आणि 90% प्रिमायसिस वेकेट केल्यावरती.
नंतर शिफ्टिंग चार्जेस आपण विचारलं होतं, तर शिफ्टिंग चार्जेस इका बिल्डकॉन 30,000 रुपये देत आहेत, पर्पल कन्स्ट्रक्शन 30,000 रुपये देत आहेत, रविराज बोकडे क्रिएटिव्ह 40,000 रुपये देत आहेत आणि विलास जावडेकर 30,000 रुपये देत आहेत. नंतर तर नेक्स्ट आहे ब्रोकरेज. आपल्याला जिकडे कुठे आपण जाऊ भाड्याने घर शोधायला, तर आपल्याला ब्रोकर थ्रू जर का घर शोधावं लागलं तर त्या ब्रोकरचं ब्रोकरेज सुद्धा डेव्हलपरने बेअर करायचं आहे. तर इका बिल्डकॉन 1 महिन्याचं भाडं द्यायला तयार आहे, पर्पल कन्स्ट्रक्शन सुद्धा 1 महिन्याचं भाडं द्यायला तयार आहे, रविराज बोकडे क्रिएटिव्ह 1 महिन्याचं भाडं आणि विलास जावडेकर सुद्धा 1 महिन्याचं भाडं. जे काय पण पर्पल कन्स्ट्रक्शन यांचं म्हणणं आहे की तुम्ही रेरा रजिस्टर्ड ब्रोकर थ्रू जर का शोधलं तरच तुम्हाला ते आम्ही देऊ. आता हो तसंच झालंय आता. आणि तुमची जी काही ऍग्रीमेंट असणार आहे रजिस्टर्ड ऍग्रीमेंट ती सबमिट करायची, त्याचं व्हेरिफिकेशन होईल आणि ते व्हेरीफाय झाल्यावरती आम्ही तुम्हाला ब्रोकरेज डिस्बर्स करू असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर भाडे करारासाठी तुम्ही पैसे द्यायचे तर इका ऍग्री करताय, त्याला पर्पल कन्स्ट्रक्शन सुद्धा ऍग्री करताय, पण पुन्हा तीच कंडिशन, मला भाडे कराराची कॉपी लागेल तरच मी देईल. रविराज बोकडे क्रिएटिव्ह येस म्हणतायत, विलास जावडेकर सुद्धा येस म्हणतायत. रेंट आपल्या सगळ्यांचा बऱ्यापैकी जिव्हाळ्याचा विषय, जे का उद्या भाडं किती भेटणार. तर रेसिडेन्शियल वरती जो फ्लॅट एरिया आहे आपला त्याचा 40 रुपये पर स्क्वेअर फीट भाडं आपल्याला भेटणार इका बिल्डकॉन कडून. हेच पर्पल कन्स्ट्रक्शन सुद्धा 40. पहिले फ्लॅटचं बघून घेऊ म्हणजे एका ह्याच्यात समजेल. पर्पल कन्स्ट्रक्शन 40, रविराज बोकडे क्रिएटिव्ह 40 रुपये पर स्क्वेअर फीट आणि विलास जावडेकर 50 रुपये पर स्क्वेअर फीट. आता शॉप्स जे मेन रोड फेसिंग शॉप्स आहेत त्यांना इका बिल्डकॉन यांचं म्हणणं आहे की 160 रुपये पर स्क्वेअर फीट रेंट देऊ. पर्पल कन्स्ट्रक्शन 150 रुपये पर स्क्वेअर फीट, रविराज बोकडे क्रिएटिव्ह 200 रुपये पर स्क्वेअर फीट आणि विलास जावडेकर 200 रुपये पर स्क्वेअर फीट. हेच इंटरनल रोडवरचे जे शॉप आहेत त्यांना इका बिल्डकॉन म्हणतायत की 140 रुपये पर स्क्वेअर फीट, पर्पल कन्स्ट्रक्शन 100 रुपये पर स्क्वेअर फीट, रविराज बोकडे क्रिएटिव्ह 150 रुपये पर स्क्वेअर फीट आणि विलास जावडेकर 100 रुपये पर स्क्वेअर फीट. हेच प्रोफेशनल ऑफिस जे आहे त्याला 100 रुपये पर स्क्वेअर फीट इका बिल्डकॉन म्हणतायत, पर्पल कन्स्ट्रक्शन 60 रुपये पर स्क्वेअर फीट, रविराज बोकडे क्रिएटिव्ह 100 रुपये पर स्क्वेअर फीट, विलास जावडेकर 70 रुपये पर स्क्वेअर फीट. नंतर बेसमेंट जे आहे ते बेसमेंटला इका बिल्डकॉन 0 रुपीज पर स्क्वेअर फीट, सध्या तरी त्यांच्याकडून काही ऑफर आलेली नाहीये. पर्पल कन्स्ट्रक्शन 40 रुपये पर स्क्वेअर फीट, रविराज 40 रुपये आणि विलास जावडेकर 70 रुपये पर स्क्वेअर फीट. तर अशा रीते आपण रेंट कॅल्क्युलेट केलेलं आहे सगळ्यांचं. नंतर सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा जे आपल्याला नवीन घर घेताना भाड्याने घर घ्यायला गेल्यावरती आपल्याला रेंटसाठी डिपॉझिट द्यावं लागतं. तर ते देणार का विचारले असता इका बिल्डकॉन डिसॅग्री करतायत त्याला, पर्पल कन्स्ट्रक्शन ॲग्री करतायत. ते म्हणतात 3 महिन्याचं रेंट जे आहे ते आम्ही ॲडव्हान्समध्ये देऊ. पण परत तिथंच येते की भाडे कराराची कॉपी आम्हाला तुम्ही दिली तरच आम्ही तुम्हाला देऊ ते. नंतर रविराज बोकडे क्रिएटिव्ह हे सध्या तरी नॉट ॲप्लिकेबल म्हणतायत की आम्ही 1 लाख पर मेंबर सिक्युरिटी डिपॉझिट ऑलरेडी दिलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे. आणि विलास जावडेकर म्हणतायत की 2 महिन्यांचं रेंट आम्ही तुम्हाला ॲज अ सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून पे करू. नंतर आपल्या ह्याच्यात आपण एक क्लॉज टाकला होता ज्याच्यात का उद्या रिडेव्हलपमेंट नंतर जी काही स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस, लिगल चार्जेस, GST आपल्या नवीन एरियावरती जनरेट होणार आहे तो पूर्णपणे येणाऱ्या डेव्हलपरनी बेअर करायचा आहे. आपल्यापैकी कुणीच ते बेअर करणार नाहीये. तर त्याला सगळे डेव्हलपर्स ॲग्री करतायत. नंतर जे कुठले प्रोफेशनल्स डिप्लॉय करतील त्या प्रोफेशनलची फीज त्या डेव्हलपरनी बेअर करायची. आपल्याकडे मागायला यायचं नाही की मोठा प्रोफेशनल आहे थोडंसं तुम्ही पण बेअर करा, असं काही नाही. त्याचे पूर्ण चार्जेस डेव्हलपरने बेअर करायचे. तर त्याला सगळे ॲग्री करतात. नेक्स्ट आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची फीज, जी का म्हणजे आमची फीज, तर त्याला सगळेजण ॲग्री करतात.
नंतर बँक गॅरंटी आपण सांगितली होती द्यायला, तर त्याच्यात इका बिल्डकॉन 50 कोटीची बँक गॅरंटी देत आहेत. पर्पल कन्स्ट्रक्शन बँक गॅरंटी देत नाहीये, पण 1,500 रुपये पर स्क्वेअर फीट प्रमाणे तुम्हाला एक सेक्युरिटी डिपॉझिटच्या स्वरूपात अमाऊंट देऊ इच्छितात. रविराज बोकडे क्रिएटिव्ह 50 कोटीची बँक गॅरंटी देत आहेत आणि विलास जावडेकर सुद्धा 50 कोटीची बँक गॅरंटी देतात. नंतर आपण एक क्लॉज टाकला होता ज्याच्यात का जी आपली एक्झिस्टिंग बिल्डिंगचं डिमॉलिशन तेव्हाच चालू होईल जेव्हा आमचं PAAA परमनंट ऑल्टरनेटिव्ह अकोमोडेशन ॲग्रीमेंट, म्हणजे नवीन घराचं भाडे नाही ॲग्रीमेंट, नवीन घराचं ॲग्रीमेंट ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवशी आम्ही तुम्हाला जुन्या घराच्या चाव्या देऊन त्याच्यानंतरच हे जुने बिल्डिंग पाडायला सुरुवात केली पाहिजे तुम्ही. तर त्याला इका बिल्डकॉन ॲग्री करतायत. नंतर पर्पल कन्स्ट्रक्शन डिसॲग्री करतायत, रविराज बोकडे क्रिएटिव्ह ॲग्री करतायत आणि विलास जावडेकर ॲग्री करतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय की PAAA केव्हा होऊ शकतो, जेव्हा का पूर्ण तुमचा इथं सँक्शन प्लॅन, समजा उद्या इथे 25-26 मजल्यांची बिल्डिंग बांधायच्या, तर त्या 26 मजल्यांच्या बिल्डिंगचं जेव्हा टोटल सँक्शन येईल तेव्हा जाऊन PAAA होऊ शकतं सगळ्यांचं. कारण आपल्याला कुठे घ्यायचं घर आहे आपल्यालाच माहिती, कोणाला 26व्या मजल्यावरती घ्यायचं असेल, कोणाला पहिल्या मजल्यावरती घ्यायचं असेल. म्हणून PAAA करून का बाहेर पडायचं, तर फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन होतो. त्याच्यासाठी त्याला जवळजवळ 135 कोटींचं इन्व्हेस्टमेंट डे 1 ला लागती असं, आणि हीच आपल्या टेंडरची क्लॉज होती. त्यामुळे आपण इथे परत सेक्युअर्ड होऊन जातो. कारण प्रत्येकाला असं भीती असते की उद्या डेव्हलपर पळून गेला तर एक एवढी 250 कोटीची इन्व्हेस्टमेंट आपण पत्रे लावायच्या आधी त्याच्याकडून करून घेणार आहे, तो पळून जायचा चान्सच उरत नाही. जो पळून गेला तर त्याची आत्महत्या असणार. मग अशा रीते नेक्स्ट प्रश्न होता की पॅरेंट कंपनी गॅरंटी. हे कशासाठी होतं की तुम्ही जर का कुठल्या कंपनीची सबसिडरी असाल, समजा एक मेन कंपनी आहे तुमच्या मागे, तर तुम्ही द्याल का तुमची एक गॅरंटी. तर आपल्याकडे आलेल्या सगळ्या मेन कंपनीज आहेत, कुठली सबसिडरी नाहीये, तर त्यामुळे ते सध्या तरी ऍप्लिकेबल होत नाहीये. नेक्स्ट हे आपल्याला महत्वाचं होतं की फ्लोर टू फ्लोर हाईट किती देणार, ज्याच्यात की आपण टाकून दिलं की 10 फूट आपल्याला मिनिमम रेसिडेन्शियलला पाहिजे आणि 20 फूट कमर्शियल वाल्यांना पाहिजे. त्याच्यात इका बिल्डकॉन म्हणतायत की 3 मीटर देऊ फ्लोर टू फ्लोर रेसिडेन्शियलसाठी आणि कमर्शियलसाठी ॲज पर कॉर्पोरेशनचे जे काही नॉर्म्स असतील त्याप्रमाणे आम्ही देऊ. पर्पल कन्स्ट्रक्शन म्हणतायत की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या गाईडलाईन्सच्या प्रमाणे जेवढे मजले बसतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ. नंतर कमर्शियलसाठी ॲग्री करतायत मेजनाईन फ्लोर धरून आम्ही तुम्हाला 20 फुटाची हाईट देऊ. नंतर रविराज बोकडे क्रिएटिव्ह 10 फुटाच्या रेसिडेन्शियलला ॲग्री करतायत आणि 20 फुटाच्या कमर्शियलला PMC रूल्स प्रमाणे जे काही येईल त्याप्रमाणे देऊ म्हणतायत. नंतर विलास जावडेकर म्हणतायत की 3 मीटर स्लॅब टू स्लॅब हाईट आपली असणार आहे रेसिडेन्शियलसाठी आणि कमर्शियलसाठी 4.2 मीटर स्लॅब टू स्लॅब आम्ही देऊ, असं त्यांनी लिहून पाठवलेलं आहे. नंतर ॲम्युनिटीज वगैरे हे खूप डिटेलमध्ये जायला नको सध्या तरी, हे कारण ॲम्युनिटीज आपल्या टेंडरमध्येच जास्त आहेत. त्यांनी जे लिहून पाठवलेत ना त्या उलट कमी आहेत. सो आपला टेंडर जास्त फुल प्रूफ आहे त्यांच्या ॲम्युनिटीजपेक्षा. सो त्याच्यात नको सध्या डिस्कशन करायला. आता नेक्स्ट आपण विचारलं होतं की तुम्ही किती वर्ष बिझनेसमध्ये आहात, तर इका बिल्डकॉन 20 वर्ष बिझनेसमध्ये, पर्पल 22 वर्ष, रविराज 30+ आणि विलास जावडेकर 45 वर्ष बिझनेसमध्ये आहे. किती प्रोजेक्ट्स डिलिव्हर केलेत, कम्प्लीट केलेत तुम्ही आजपर्यंत, हे आपण विचारलेलं होतं. इका बिल्डकॉन 8 प्रोजेक्ट्स आजपर्यंत कम्प्लीट केलेत म्हणतायत. पर्पल कन्स्ट्रक्शन म्हणतायत की आम्ही 8 प्रोजेक्ट्स गेल्या 5 वर्षात मोठ्या प्रोजेक्ट्स डिलिव्हर केलेत आणि तसे आम्ही 50 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स आजपर्यंत डिलिव्हर केलेले आहेत. रविराज म्हणतात आम्ही 65 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स डिलिव्हर केलेत. नंतर विलास जावडेकर 44 प्रोजेक्ट्स डिलिव्हर केलेत म्हणतात. आता ऑनगोईंग प्रोजेक्ट बऱ्यापैकी पहिले तर एरिया ऑफ स्क्वेअर फीट किती एरिया डिलिव्हर केलेला आहे, तर इका बिल्डकॉन म्हणतात की 12 लाख स्क्वेअर फीट पर्यंत मी फक्त कोथरूडमध्ये डिलिव्हर केलेलं आहे. पर्पल कन्स्ट्रक्शन म्हणतात मी 26 लाख स्क्वेअर फीट पर्यंतचा एरिया डिलिव्हर केलेला आहे गेल्या 5 वर्षात आणि टोटल आजपर्यंत 3 करोड स्क्वेअर फीट पर्यंतचा मी डिलिव्हरी दिलेली आहे. नंतर रविराज म्हणतात की 30 मिलियन स्क्वेअर फीटचं मी आजपर्यंत डिलिव्हरी दिलेली आहे आणि विलास जावडेकर हे 7 लाख स्क्वेअर फुटापर्यंत 71 लाख स्क्वेअर फुटापर्यंतचं त्यांनी डिलिव्हरी दिलेली. नंतर
आत्ता हातात काय कामं चालू आहेत आपण विचारले असता त्यांच्याकडून उत्तर आलेलं आहे की इका विडकॉन म्हणतात की 6.5 लाखापर्यंतचे प्रोजेक्ट्स माझे आत्ता स्क्वेअर फुटात चालू आहेत. पर्पल कन्स्ट्रक्शन म्हणतात 15 लाख कार्पेट एरियाचे प्रोजेक्ट चालू आहेत माझे. नंतर रविराज म्हणतात 5 प्रोजेक्ट चालू आहेत. विलास जावडेकर 14 प्रोजेक्ट चालू आहेत. नंतर नेक्स्ट आपण मी सांगितलं होतं त्यांना की उद्या जर का 3 वर्षात तुम्ही डिलिव्हरी नाही दिली तर कायद्याप्रमाणे कॅपिटल गेन क्लॉज हा एक्झिस्टिंग मेंबर्सला लागू शकतो. जर तो लागू झाला तर तो पूर्णपणे डेव्हलपरची लायबिलिटी असणार. हे आपण टेंडरमध्येच टाकून दिलं होतं. तर त्याला इका बिल्डकॉन ॲग्री करतायत. पर्पल कन्स्ट्रक्शन त्याला डिसॲग्री करतायत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हे मेक शुअर करू की तो कॅपिटल गेन क्लॉज कसा तुम्हाला लागू होणार नाही ह्याचे आम्ही आता त्यांनी लिहून पाठवलेले आहे. नंतर रविराज ॲग्री करतायत आणि विलास जावडेकर ॲग्री करतायत. आता नेक्स्ट आपण टाकलं होतं की ड्युरिंग कन्स्ट्रक्शन जे कुठले टॅक्सेस पेएबल असतील, मग लोकल बॉडी टॅक्स असतील, स्टेट गव्हर्नमेंट टॅक्स असतील, कुठलेही टॅक्सेस उद्या भरणं आला इथं ते पूर्णपणे तुम्ही भरायचे आणि ड्युरिंग कन्स्ट्रक्शन जे काय भरणं येईल ते तुम्ही भरायचं आणि आफ्टर कन्स्ट्रक्शन आम्हाला हँडओव्हर नंतर आम्ही पेएबल असू. आफ्टर कन्स्ट्रक्शन जर काही भरणा जरी आला तरी म्हणजे ड्युरिंग कन्स्ट्रक्शनचा तो तुम्हीच भरायचा हे आपण टाकून दिलं होतं. तर त्याची सगळेजण त्याला ॲग्री करतायत. नेक्स्ट होतं की उद्या जर का कायदे बदलल्यावरती फायदा बदलला तर तो फायदा आमच्यासोबत प्रो राटा बेसिसवरती शेअर करायचा. उद्या FSI चेंज झाला समजा तर तो प्रो राटा बेसिसवरती शेअर करायचा. तर त्याला बहुतेक जण चौघही जण ॲग्री आहेत. प्रो रेटा म्हणजे काय? 50-50 नाही, प्रोपोर्शन. मला माहिती लोकांना हा, प्रो रेटा म्हणजे काय सांगतो मी थोडक्यात. तर आपल्याला समजा आता 7 मॅक्सिमम यूज करतोय तो, तर 7 वरती समजा तो 140 ची ऑफर देतोय, तो उद्या 8 झाला समजा, तर त्या 1च्या प्रोपोर्शन मध्ये त्यांनी 140चं व्हेरिएशन करायचं. 8च्या प्रोपोर्शन 7 वरती 140 आणि 8 वरती त्या पर्सेंटेज. लोकांना प्रोरेटाचं एक्सप्लेनेशन सांगतो तुम्हाला की आता अशा घटना इथे कोथरूडमध्ये 0.5 ने FSI वाढलेला आहे. लक्षात घ्या, 0.5 म्हणजे तुमच्या प्लॉटच्या अर्धा आणि त्याच्यावरती 35% लोडिंग केलं तर कुठं सेलेबल त्याचा बनतो. तर आता ज्यांनी हा क्लास कव्हर नव्हता केला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये, तर डेव्हलपर सांगतात की आता वाढणारा FSI हा आमचा आहे, तुमचा काही संबंध नाही. तुमचा 500चा फ्लॅट मी 700 करून देणार आहे, ज्या ॲग्रीमेंटमध्ये म्हटलं आता वाढलेला माझा. काही सोसायटी ऐकत नाहीयेत, मग तिथे डिस्कशन होतंय आणि मग डेव्हलपर सांगतो ठीक आहे मला तो विकत घेण्यासाठी एवढा खर्च येतोय, मला सप्लिमेंटरी DAPA करायचे आहे त्याच्यासाठी एवढा खर्च येतोय, मला त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी भरायची आहे, मला पुन्हा रिवाईज प्लॅन करायचा आहे त्याचा एवढा खर्च येतोय. हे सगळं खर्च वजा जाता आता एवढंच शिल्लक राहते. त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला प्रत्येकाचं घर 10-10 स्क्वेअर फुटाने वाढवू शकतो. याच्या पलीकडे माझ्याकडे आता काहीच राहत नाही. तुम्ही ठरवा काय करायचं. लोक म्हणतात घेतलं तरी नुकसान आहे, नाही घेतलं तरी नुकसान आहे, त्यापेक्षा जे मिळते ते घ्यान पुढे जा. म्हणून आम्ही, कारण की ना PMC अपॉइंट केली ना DAPA मध्ये तो क्लॉज कव्हर केलाय, म्हणून आम्ही हा क्लॉज इथं कव्हर केलाय की असं जर ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन कुठल्या फेजला जाईल तो भाग वेगळा, पण जर FSI मध्ये वाढ झाली तर तो प्रोरेटा बेसिसवरती आम्हाला पास ऑन करायचं. म्हणजे जर इथं 4 FSI आहे त्यावेळेस तो आम्हाला 50% देतोय, तो 5 झाला तर किती, मग तुझा काय खर्च झालाय, काय लॉस झालाय, किती कॉस्ट पुढे जाती, आम्हाला त्याच्याशी काही कन्सर्न नाही. अशा गणिती सांख्यिकी याच्यामध्ये तू आम्हाला तो पास ऑन करायचा. अशा पद्धतीने आपण तो कव्हर केलेला आहे. नेक्स्ट होतं की तुम्ही आमचा जो प्लॉट आहे तो मॉर्गेज करायचा नाही. तुम्हाला फंडिंग कुठून आणायची तो तुमचा कॉल झाला, पण आपला प्लॉट मॉर्गेज करून त्यांनी इथं येऊन कन्स्ट्रक्शन करायचं नाहीये हा आपला क्लिअर क्लॉज होता. तर इका बिल्डकॉन म्हणतायत की तुमच्या वाटेचे जे फ्लॅट असतील ते आम्ही मॉर्गेज करणार नाही, पण आमच्या वाटेचे जे फ्लॅट असतील ते आम्ही मॉर्गेज करणार. सेम पर्पल कन्स्ट्रक्शन पण तेच बोलतायत. रविराज बोकडे क्रिएटिव्ह क्लिअर ॲग्री करतायत, ते काही मॉर्गेज करत नाहीयेत. त्यांना आपण क्लिअर विचारले असता ते मॉर्गेजिंगचे भानगडीत पडणार नाही याचे ते म्हटले होते. नंतर विलास जावडेकर सुद्धा असंच म्हणतायत की जे एक्झिस्टिंग युनिट्सचे जे फ्लॅट्स असतील ते फ्लॅट किंवा कमर्शियल युनिट्स ते आम्ही मॉर्गेज करणार नाही. आमच्या वाटेचे जे विक्रीचे असतील ते आम्ही मॉर्गेज करू आणि प्रोजेक्ट लोन रेज करायचा प्रयत्न करू. त्यासाठी जमिनीवर मॉर्गेजचा हे येणार का नाही चार्ज? ऑटोमॅटिकली येणार आहे. लोकांना सांगा येस ते सांगितलं पाहिजे. ते कळत नाही लोकांना की आता यांनी तरी बाकीच्या डेव्हलपर्सने म्हटलं की तुमचे फ्लॅट मॉर्गेज करणार नाही, बाकीचे विक्रीचे करणार, पण हवेत कधीच मॉर्गेज होत नाही.
इन्क्लुडिंग लँड येतेच बाय डिफॉल्ट. त्यामुळं येस, फक्त हे लक्षात ठेवा. लोकांना माहिती पाहिजे. येस, माहिती पाहिजे. नाही बरोबर हे होतं ते, पण लँडवर सगळा ढाचा आहे ना वरचा. बरोबर, पुढे. आता ड्युरिंग कन्स्ट्रक्शन कुठली लिगल चॅलेंज उद्भवलं तर ते तुम्हीच हँडल करायचे असं आपण टाकलं होतं. तर त्याला इका बिल्डकॉन ॲग्री करताय, तर पर्पल म्हणतायत की आम्ही कुठलेही लिगल इश्यूज हँडल करणार नाही. रविराज ॲग्री करतायत, विलास जावडेकर ॲग्री करतायत. नेक्स्ट टाकलं होतं आपण टर्मिनेशन क्लॉज, की उद्या जर का कुठल्याही जे काही आपण ठरवलेले क्लॉजेस आहेत त्या क्लॉजेसमध्ये जर का काम झाली नाही तर आपण टर्मिनेट सुद्धा करू शकतो. तर त्याप्रमाणे टर्मिनेशन क्लॉज टाकला होता. तर इका बिल्डकॉन ॲग्री करतायत त्याला. पर्पल कन्स्ट्रक्शन म्हणतात की जो काही क्लॉज आहे तो आपण म्युच्युअली ड्राफ्ट करू आणि मग ठरवू की कसं काय करायचं. आणि रविराज बोकडे क्रिएटिव्ह ॲग्री करते, विलास जावडेकर सुद्धा ॲग्री करतात. तर असं अशी जर का आपण टोटलला आलो तर टोटल आपल्याला समजते. तुम्हाला जे मी सुरुवातीला सांगितलं होतं का प्रत्येक गोष्ट आपण रुपीज मध्ये कन्वर्ट करत चाललेलो आहे. तर कोण आपल्याला किती बेनिफिट ट्रान्सफर करतोय तर त्याच्यात आपण बघतोय. तर पहिले एक्स्ट्रा बेनिफिट्स काढलेत आणि सेक्युरिटी काढले. तर दोन व्हेरिएशन्स मध्ये बेनिफिट म्हणजे हे आपल्याला परमनंट बेनिफिट भेटणार आहे आणि सिक्युरिटी म्हणजे हे तात्पुरती सिक्युरिटी, पण ही आपली सिक्युरिटी जनरेट होती. तर या याच्यात जर बघितलं तर इका बिल्डकॉन आपल्याला बेनिफिट्समध्ये 367 कोटींचं बेनिफिट पास ऑन करतायत. पर्पल कन्स्ट्रक्शन्स 323 कोटींचं अराउंड बेनिफिट पास ऑन करतायत. रविराज बोकडे क्रिएटिव्ह 406 कोटींचं बेनिफिट पास ऑन करतायत. विलास जावडेकर 353 कोटींचं बेनिफिट पास ऑन करतायत. म्हणजे या याच्यात आत्ता रविराज बोकडे क्रिएटिव्ह आपल्या याच्यात 406 कोटींनी लीड करतायत सध्याच्या घडीला. सेकंडला बघाल तर इका बिल्डकॉन 367 कोटींनी सेकंड नंबरला राहत आहेत. विलास जावडेकर 353 कोटींनी 3 नंबरला राहत आहेत. आणि पर्पल कन्स्ट्रक्शन 323 कोटींनी 4 नंबरला. हेच सिक्युरिटीजमध्ये जर गेलो तर विलास जावडेकर सध्या 1 नंबरला आहेत 205 कोटींनी. नंतर रविराज बोकडे क्रिएटिव्ह आणि इका बिल्डकॉन 203 कोटींवरती आहे. आणि पर्पल कन्स्ट्रक्शन 104 कोटींवरती सिक्युरिटीजच्या ह्याच्यावरती आहे. तर असं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट होती. नेक्स्ट सर तुम्हाला नेक्स्ट पुढचा गाईड करू. हा कंपॅरेटिव्ह चार्ट सगळ्यांना लक्षात आलाय, सगळ्यांना समजला असेल अशी अपेक्षा करतो. आणि याबरोबरच हा आत्ताचाच स्कोर आहे, कोण कुठे आहे तुम्हाला अनालिसिस करायला सोपं. ज्यावेळेस आपल्याला डेव्हलपर निवडायचा आहे, पुढची तारीख फायनल करायची, त्याच्या अगोदर कुठं स्टँड करतोय कुठला डेव्हलपर ही टेंटेटिव्ह तुम्हाला आता आयडिया आलेली असेल. ह्याच्यामध्ये प्लस मायनस होऊ शकतं. आपण अजून नो रिग्रेट ऑफर ह्या मागवणार आहोत. प्रेझेंटेशनच्या दिवशी डेव्हलपर अजून ऑफर वाढवू शकतात, मे ऑर मे नॉट बी. परंतु अशी शक्यता झाली आणि वाढवलं तर हा स्कोर अजून हलू शकतो. पण आज कुठला डेव्हलपर स्टँड आहे तर हे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे रविराज 1 नंबरला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये एक निर्णय घ्यायचा आहे की जो तुम्हाला इका आणि पर्पल दाखवलेला आहे 2, तर इका जे आहे त्यांनी सेल्फ डेव्हलपमेंटचं मॉडेल आपल्याला दिलं होतं आणि पर्पल आपल्या कंडिशन सहित आहे जे आपल्या स्कोप मध्ये नाहीयेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे की ह्या 2 डेव्हलपरचं काय करायचंय. त्याच्यासाठी कसं असतं, ही जनरल बॉडीचं सुप्रीम ऑथॉरिटी, तुम्हाला चॅलेंज नाही, कुठेतरी कमिटीने काहीतरी कोणाला तरी बाहेर काढलं, एलिमिनेट केलं वगैरे वगैरे, त्याच्याऐवजी जनरल बॉडीने डिसिजन घेऊन एखादा निर्णय घेतला तर तो निर्णय कसा होता, त्याला चॅलेंज नाहीये, लक्षात घ्या. म्हणून तुमच्यापर्यंत आणणं हे आमचं काम होतं. आता इट्स अप टू यू. त्यानंतर पीएमसी काम करतेय, परंतु पीएमसीचं चेक अँड बॅलन्स ठेवायला तुमच्याकडे पण तज्ञ मंडळी आहेत. तर तुमच्याही लोकांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. आता ही वेबसाईट तुम्हाला दिसते प्रतिकनगरची. अत्यंत जे काय आपल्या डेव्हलपमेंट्स होतात, जे काय आपल्या मीटिंग्स होतात, जे काय गोष्टी घडामोडी होतात, प्रत्येक गोष्ट आपण ह्या वेबसाईटवरती अपलोड करतोय. म्हणजे ही तुम्ही जर वेबसाईट पाहिली तर पुण्यामधली 1 नंबरची वेबसाईट असेल, जे एवढं ट्रान्सपरन्स ज्या काय गोष्टी घडतात त्या सगळ्या वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला मिळतील. इथपर्यंत आपण जे सेक्शन 79 तुम्हाला सांगतोय मी फिरून त्याचं काटेकोर पालन आणि आपण जे काही ठराव पास होतात ते कोऑपरेटिव्हला पण आपण सबमिट करून त्याची एक्नॉलेजमेंट घेतोय. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं
की उद्या कोणाला काही वाटलं मला रिडेव्हलपमेंटच करायची नाही, गरज नाही, मी ह्या वयात कुठं बाहेर जाऊ आणि आता काय गरज आहे, बिल्डिंग चांगली आहे, असं काहीही चालत नाही. अनलेस अँड अनटिल त्यांनी प्रूव्ह करायचं की सोसायटी कुठं चुकली आहे का. दॅट्स ऑल. त्यामुळे आपण जे मार्गक्रमण करतोय ते अगदी व्यवस्थितरित्या चाललेलं आहे. तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय की आता आमच्यावरती चेक अँड बॅलन्स ठेवण्यासाठी पीएमसी करते ते बरोबर आहे किंवा कुठं चुकतंय काय चुकतंय याच्यासाठी तुमच्याकडेही तज्ज्ञ मंडळ आहेत, त्यांनीही त्यांचा होमवर्क केलेला आहे. त्यामुळं आपण कसं चाललं याचं एक प्रात्यक्षिक तुमच्याही गोरांबेकर सर म्हणून तुमचे एक सभासद आहेत, बिल्डिंग नंबर 700, त्यांनी, कारण की ते PWC मध्ये कामाला आहेत, मोठ्या एका पदावरती आहेत, त्यांनी त्यांचं अनालिसिस करून जो काही डेटा आता केलाय किंवा जे काही अनालिसिस आहे ते तुम्हाला ते प्रेझेंट करतील. म्हणजे तुम्हाला कळेल की पीएमसी आणि आमचे सभासद जे काही काम करत ते कशा पद्धतीने चाललंय. तर मी आता सरांना विनंती करेल की आपण एक 5-10 मिनिटांमध्ये शॉर्ट मध्ये सगळ्या सभासदांना आपण संबोधित करू. सर. धन्यवाद. तर पहिल्यांदा ह्या वेबसाईटच्या संदर्भात परत एकदा प्रतीकनगरमधले सगळे जे उत्साही तांत्रिक सगळे जी लोक आहेत त्यांचं परत मनापासून धन्यवाद. कारण ही जी वेबसाईट करायचं जे काम आहे हे मार्केटला तुम्ही जर कमर्शियल बेसिसवर जर गेला तर हे 4-5 लाखाचं काम हे 0 पैशामध्ये फक्त होस्टिंग चार्जेसवर, आणि ही वन ऑफ द बेस्ट कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीमची वेबसाईट आहे. म्हणजे ह्याचे जे बेसिकली तुम्ही त्याचं जे स्ट्रक्चर किंवा प्लॅटफॉर्म जो आहे तो अत्यंत अद्ययावत, म्हणजे इव्हन प्रोफेशनल लेवलला सुद्धा तुम्हाला या प्रकारचे मिळणार नाही. त्याची एक्सटेन्शन जी करायची आहे ती त्या पद्धतीनं अगदी इझिली होतात. मल्टीलँग्वेज सपोर्ट, ह्याला मराठीचा सपोर्ट सुद्धा दिलेला आहे. आणि आपले जे सगळे महत्त्वाचे जे काही कार्यक्रम होतात त्याचे संपूर्ण जे काही व्हिडिओज वगैरे सगळं आपण लोडिंग करतो त्याच्यावर, आणि त्याचं आपण ह्याच्याची यूट्यूबची वगैरे त्याची कनेक्टिव्हिटी सगळी केली आहे. आणि सगळा डेटा पॉईंट्स, सगळे ठराव हे या वेबसाईटवर अद्ययावत पद्धतीने ठेवलेले आहेत. ऑब्व्हियसली काही डेटा रिस्ट्रिक्टेड असेल, तो सगळ्यांना अवेलेबल नसेल, तो रिस्ट्रिक्शन रूल सुद्धा त्याच्यामध्ये अप्लाय केले. तर प्रथमतः मेरिटचं धन्यवाद. त्यांनी ज्या पद्धतीनं ते संपूर्ण अनालिसिस केलेलं आहे. ऑब्व्हियसली हे सगळे टेंडरचे क्लॉजेस होते आपले, आणि त्याचं संपूर्ण टँजिबल अनालिसिस करणं हे गरजेचं होतं. ओके. आणि ते त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी एक राईट शब्द वापरला, चेक्स अँड बॅलन्सेस. ओके. की आपण सगळं काम मेरिटवर सोडून दिलेलं नाही आहे. ओके. ते जे काय काम करतात ते अनालिसिस तर आपण करतोयच, पण त्या व्यतिरिक्त आपण आपल्या लेवलला सुद्धा त्याचं काही वेगळ्या पद्धतीने अनालिसिस, ऑब्व्हियसली डेटा बेसिसवर. आत्ताच्या याच्यामध्ये कुठलंही याच्यामध्ये फक्त सांगण्याचं, म्हणजे हे दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की जसं त्यांनी आकडे सगळे जे दाखवले, बरेच आकडे असे फिरतात आता डोक्यात काहीतरी, तर त्याचं एक एकत्रित जर केलं आपण तर पिक्चर कसं तयार होतं तर त्याचं आपण अनालिसिस केलेलं आहे. ऑब्व्हियसली आपला पण त्यातला इनपुट आहे. आम्ही जाऊन बिल्डरशी साईट व्हिजिटच्या वेळेला बोललो होतो किंवा काही महत्त्वाचे पॉईंट्स होते त्याचं सुद्धा ट्रान्सलेशन हे टँजिबल गोष्टीमध्ये केलं, आणि त्यातनं आलेलं आउटकम ते सगळे जे आहे तर ते क्विकली मी 5-10 मिनिटात सगळ्यांना सांगतो. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या चेक्स अँड बॅलन्सेसमध्ये मेरिटचा जो काही एकंदर त्यांचा जो अप्रोच आलेला आहे, आणि आपण इंडिपेंडंटली अप्रोच आपला जो होता तो बऱ्यापैकी 100% इन अलाइनमेंट आहे. ओके. त्यामुळे आपण ज्या डायरेक्शनमध्ये चाललोय आजच्या स्टेजपर्यंत म्हणून मी, तर ती जर स्टेज जर बघितली आपण तर कन्सेप्च्युअल लेवलला आपण गेलो. कन्सेप्च्युअल लेवल नंतर त्याचं टेंडर फॉर्मेशन केलं. टेंडर फॉर्मेशनमध्ये सगळे क्लॉजेस मॅक्सिमम टाकायचा प्रयत्न केला. फ्युचरिस्टिक रिस्क कव्हर करायचा प्रयत्न केला. त्याला त्याचं अंडरस्टँडिंग करून घेतलं. टेंडर भरले गेले. भरल्यानंतर त्याची जी काय आलेले आउटकम आहेत त्याचं अनालिसिस केलं. परत ॲम्बिग्युअस क्लॉजेस परत क्लॅरिफाय करून घेतले. त्याचं टँजिबल डेटामध्ये कन्व्हर्शन केलं, आणि नंतर फायनली साईट व्हिजिट्स केल्या. तर ह्या सगळ्या गोष्टीचं जे काही आउटकम आहे ते आउटकम आपण परत एकदा वेगळ्या पद्धतीनं मांडायचा एक प्रयत्न करतो. तर तुम्ही जर हे बघितलं तर आपण काय केलंय, एक तिथं क्रायटेरिया बरं. तर हे जर तुम्ही बघितलं आता करणनं हे खूप भरपूर पॉईंट्स तुम्हाला सगळे सांगितले. तर आपण काय केलंय की हे सगळे जे पॉईंट्स आहेत ह्या सगळ्या पॉईंट्सचं आपण एक 16 पॉईंट्समध्ये समरायझेशन केलं. तर हे काय 16 पॉईंट्स आहेत की आणि त्याला एक वेटेजेस तयार केली आपण. आता हे वेटेजेस हे आपण असं म्हणू की एक हाय लेवलची वेटेजेस आहे. 1% हिअर अँड देअर इज ऍक्सेप्टेबल, किंवा आपण त्याच्यात चेंज करू शकतो कारण हे मॉडेल आहे. लक्षात आलं. तर आपण आतापर्यंतचा आपला जो जर्नी आहे
तो एखादा बिल्डर किंवा एखादा डेव्हलपरना आतापर्यंत किंवा कम्पॅरेटिव्ह आपण म्हणू की जर आपण जर त्यांचं रँकिंग किंवा रेटिंग जे काय आहे ते करायचं आहे, तर आपण असं म्हणू की ते हे 16 पॉईंटवर आपण त्यांचं रँकिंग किंवा रेटिंग करू. तर त्याचं आणि आपण काय केलं की अतिरिक्त चटई क्षेत्र ह्याला म्हणजे ॲडिशनल एरिया कोण जे असते ना त्याला सगळ्यात जास्त मार्क. त्याच्यानंतर फुल पोटेन्शियल प्लॅन, फायनान्शियल त्याची कॅपॅबिलिटी, बँक गॅरंटी, टाइम ऑफ कम्प्लिशन, त्यांचं कॉर्पस बेटरमेंट, रेंट ऑफरिंग, सिक्युरिटी डिपॉझिट, टेक्नॉलॉजी, क्वालिटी अशुरन्स, अम्युनिटीज, पीपल, टीम, प्रोसेसेस. आम्ही साईट व्हिजिट केल्यानंतर आम्हाला जे काय बघायला मिळेल त्याचं. त्याच्यानंतर पार्किंग, डिस्काउंटेड रेट, कॉस्ट ऑफ युनिट स्प्लिट, इनोव्हेशन, युनिकनेस, इथिक्स, कल्चर अँड बिल्डरचा ब्रँड. या सगळ्या गोष्टीला आपण तिथं व्हॅल्यू दिली आणि त्याला एक वेटेड ॲव्हरेज तयार केला. आणि ही खाली जर बघितलं तर हे असे मार्क 15 वेटेज पासून 1 वेटेज पर्यंत असे म्हणून 100 टोटल ही सगळी तयार केली. आता आणि ही जी 100 टोटल आहे हे आलेल्या त्या इनपुट्सनुसार त्याला कसं मार्किंग होईल त्याची दुसरी शीट तयार केली ती. आता इथं जर बघितलं तुम्ही तर कॉलम क्यू पासून पुढचं जर बघितलं तर ह्या याच्यामध्ये तुम्हाला जे आता करणनी जे काय सांगितले ते नंबर्स इथं आहेत. ऍक्च्युली तेच नंबर्स आपण इकडं थोडक्यात ती आन्सर शीट म्हणा किंवा काही म्हणा किंवा बेसलाईन डेटा म्हणा तर तो आपण इथं वापरला आणि त्याच्यावरनं आपण इथं त्याची जी काही मार्किंग सिस्टीम आहे ती वर्कआउट केली. मगाशी मी जे तुम्हाला वेटेजेस सांगितली ती वेटेजेस इथं 100 पर्यंत ही वेटेजेस आली. दुसरं आता बघितलं की एक पहिलंच उदाहरण देतो की ह्याचं अनालिसिस कसं केलंय की आपण आपला फिजिबिलिटी 154चा काढला होता फॉर द सेक ऑफ हे अनालिसिस किंवा अंडरस्टँडिंग. तर 154 असेल तर त्याला मी 10 मार्क धरतो. ओके, त्याला वेटेजला मी कन्वर्ट करणार परत. तर ऑफर कितीची आली? 140ची आली, 118ची आली. तिथं मी स्पेसिफिकली 95 धरलेलं आहे कारण त्यांची 115ची ऑफर कंडिशनल आहे. त्यांनी आधीची ऑफर आहे तो सुरुवातीला एक पहिली ऑफर त्यांनी प्लॉट न धरता पण दिलेली होती, पण आता तर त्यांनी क्लिअर कंडिशनलच दिलेली. तरी सुद्धा आपण फॉर द सेक ऑफ कॅल्क्युलेशन्स ते जर धरले तर ती 95 धरली मी. तर त्याचे मार्क जर बघितले तर 10 पैकी 9.1 तिथं पहिला मार्क आला, परत 7.7 आणि पर्पलचं 6.2 आणि त्याला वेटेड ॲव्हरेज जर मी लावलं तर पहिलं वेटेड ॲव्हरेज आलं 15, दुसरं आलं 12.6 आणि तिसरं वेटेड ॲव्हरेज आलं 10.2. ओके, दुसरा संभाव्य प्लॅन म्हणजे पूर्ण याचा प्लॅन म्हणजे फुल पोटेन्शियल प्लॅन तिथं हायलाईट केलेलं आहे. तिथं पर्पलवाल्यांनी त्याला नाही म्हणून सांगितलं कारण ते फुल पोटेन्शियल प्लॅन देणार नाहीत आपल्याला. आपली डिमांड आहे फुल पोटेन्शियल प्लॅन. जे देतात त्याला 10 पैकी 10 मार्क, जो देणार नाही त्याला 10 पैकी 0 मार्क. तर ही जी मार्किंग सिस्टीम अशी आर्थिक क्षमता. आता आर्थिक क्षमता सुद्धा जे आहे ना हा फार काय म्हणतात त्याला फार एक सब्जेक्टिव्ह टॉपिक आहे. ओके, पण जेवढे इनपुट्स आपल्याकडे आले त्या इनपुट्सच्या अनुषंगानं सुद्धा त्याचं रँकिंग हे एक फेअर पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे ॲक्च्युली. म्हणजे उदाहरणार्थ झालं तर साईट व्हिजिट्समध्ये किंवा बिल्डर्स बरोबर डिस्कशन्स करत असताना आम्ही त्यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही दाखवलेले प्रोजेक्ट्स आहेत, लोकांचे सगळे प्रोजेक्ट्स वगैरे बघितले, पण माझी टिपिकल एक क्वेश्चनरमध्ये एक नेहमी प्रश्न सगळ्यांना विचारत गेलो की तुम्ही हा प्रोजेक्ट करत असताना डे 1ला तुमची इन्व्हेस्टमेंट किती केली, तुमच्या खिशातनं ह्या प्रोजेक्टला किती टाकले पैसे तुम्ही. तर ते इनपुट्स काही आले, काही ऑब्विसली इट इज अ व्हर्बल डिस्कशन्स म्हणजे आपल्याकडे काय त्याला ऑथेंटिसिटी कुठलीच नाही आहे की ते व्हेरीफाय करायची. पण त्यातनं एक साधारण ट्रेंड मोठ्या मोठ्या लेवलला जो मला म्हणजे बघायला मिळाला आम्हाला सगळ्यांना, त्याच्यातला एक पहिला पॉईंट असा होता की रविराजनी सांगितलं की वी आर ऑन कॅश रिच. ओके, आम्ही त्याच्यामध्ये इथं आम्ही 50 कोटी डे 1ला टाकले, तिथे 70 कोटी टाकले वगैरे वगैरे. तो तसा त्यांचा मुद्दा आलेला होता. पर्पलवाल्यांनी सांगितलं होतं की आम्ही लोनवर काम करतच नाही, ते बंद करून टाकलं, आम्ही लोनवर काम करत नाही, एखादा प्रोजेक्ट केला असेल. सो ही वॉज रिप्रेझेंटेड लाईक दॅट. जावडेकरांनी सांगितलं की आम्ही आवर मॉडेल इज लाईक दिस. ओके, आम्ही घेतो कारण आम्ही लोनवर घेतलेत, ICICI प्रुडेन्शियलकडनं आम्ही पैसे उचलले, कंप्लीट केला प्रोजेक्ट, सक्सेसफुल केला वगैरे वगैरे. तर आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं असं आहे की आपल्याला हा संपूर्ण जो काही प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये फायनान्शियली स्ट्रॉंग, जसं वाशिले सरांनी सांगितलं की 4ही बिल्डर्सची आपल्याला डिलिव्हरी करण्याची कुवत आहे हे प्रूव्ह झालेलं आहे. पण त्यातला जो काय 19-20 म्हणा किंवा त्यातला जो काय एक आपण म्हणतो ना रिलेटिव्ह असेसमेंट, तर ते कसं बसतंय, तर त्या दृष्टीनं थोडासा जो काय फरक दिसला त्याचं त्या मार्किंग सिस्टीममध्ये केलेलं असेसमेंट. तर हे सगळं जर बघितलं तर हे संपूर्ण 16 गोष्टींचं आम्ही असेसमेंट केलं.
इवन अगदी म्हणजे जस्ट फॉर द सेक ऑफ नोईंग एव्हरीवन की शेवटचा पॉईंट नैतिकता, संस्कृती, ब्रँड, ज्या बिल्डरनी ज्या पद्धतीनं टीमला तिथं डील केलं त्यांच्याशी, त्याचं सुद्धा आम्ही थोडंसं कन्व्हर्शन 1% मध्ये केलं. लक्षात आलं का? किंवा आमच्याशी कसं डिलिंग झालंय तिथं आम्ही गेल्यानंतर, तर त्याचं सुद्धा कुठेतरी त्याचं कन्सिडरेशन, अंडरस्टँडिंग हे त्या वेटेड ॲव्हरेजनुसार टाकलं. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये जर बघितलं तर हा खाली आता तुम्ही फक्त हे रिलेटिव्ह नंबर आहेत, डोंट गो विथ अगदी काय हे. तर 96.62 हे आमच्या अनालिसिसनुसार रविराज चालवतं, विजेचं 91.63 आणि यांचं 70 असं. सो तोच डेटा सगळा इकडे ओढलेला आहे मी ऍक्च्युली. खाली स्क्रोल वर थोडंसं अजून वर. सो 96.62, 91.63 आणि 70.0 हे जे काय आलं हे टोटल अनालिसिस. ह्या ग्राफिकल प्रेझेंटेशन हे सिंगल शॉट मध्ये करणने जे काय सांगितलंय आणि आता मी जे काय थोडं बहुत बोललो, थोडं स्क्रोल, तर त्याचं जर बघितलं तुम्ही तर दिस इज व्हॉट वन ग्राफ शोज. ओके, आणि दिस इज कंडिशन ॲज ऑन डेट फॉर ऑल 16 पॅरामीटर्स विथ 360 व्ह्यू अबाउट दिस. ओके, ह्या पद्धतीने बघितलं तर तो प्रत्येक साधारणपणे पॉईंट मध्ये बघितलं तर बिल्डर 1 ग्रीन कलरचा तो थोडासा वर कसा राहतोय ह्या ह्याच्यामध्ये, किंवा बिल्डर 2 कुठं त्याला नेक टू नेक जातोय किंवा काय आहे, हे सगळं जे आहे, किंवा बिल्डर 3 कसा खाली क्युम्युलेटिव्ह मध्ये जात गेलेला आहे, हे त्याचं असं आहे की इंडियन डेटा रिप्रेझेंटेशन निघतंय ऍक्च्युली. आणि दिस इज अ डेटा टॉक्स. हे काही आमच्या मनातल्या किंवा आमच्या डोक्यातल्या काही कल्पना नाही, आलेल्या डेटावरनं केलेलं हे प्रेझेंटेशन किंवा आउटकम आहे. हे बघितलं तर हे सगळे पॅरामीटर ऍड करत गेल्यानंतर मी काय सिच्युएशन झाली ती दाखवतो. स्क्रोल. हा ग्राफ बघितला तुम्ही तर हा स्क्रोल. तर ह्याच्यामध्ये स्क्रोल. तर ह्याच्यात जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक एक पॅरामीटरला तिघांचं कंपॅरिझन कसं दिसतंय हे इथं आपण तिन्ही इंडिव्हिज्युअल पॅरामीटर लेवलला हे वर्कआउट केलंय. स्क्रोल. वर. तर वेटेजेस तर मी तुम्हाला स्क्रोल हे जर बघितलं तुम्ही तर मगाशी मी म्हणल्याप्रमाणे हे संपूर्ण जे हे आहे वेटेजेस त्याची, तर ही वेटेजेस कशी असतील तर हे ह्या पद्धतीनं त्याचा एक पर्सेंटेज ब्रेकअप जो आहे तो असा वर्कआउट केलाय. सो टू समराइज दिस एक्सरसाइज, आम्ही आमच्या पद्धतीने एक्सरसाइज केला, त्यांनी त्यांच्या पद्धतीने केला, ऍक्च्युली आलेला डेटा घेतला, इनपुट लोकांशी बोलले ते घेतले, त्यानुसार आजच्या घडीला एक साधारणपणे जे काही पिक्चर दिसतंय ते पिक्चर एक पेंट करायचा प्रयत्न केलेला आहे हा. आणि म्हणजे याच्यामुळं एक तर गोष्ट नक्कीच झाली की मेरिट ज्या पद्धतीनं काम करतं त्याच्यावर आमचा पूर्ण चेक आहे. ओके, आणि आम्ही इंडिपेंडेंटली सुद्धा तो एक्सरसाइज करतच पुढे चाललेलो आहे. तर हे साधारणपणे एक ओव्हरऑल अशी एक समरी तयार झालेली आहे. ओके, तर हे इथपर्यंत एक लेट मी टेक अ पॉज हिअर. पुढचा भाग दाखवू लगेच तर हा इथपर्यंत एक एक्सरसाइज असा पूर्ण केला. आणि याचा उद्देश हाच आहे की जसं वाशिले सरांनी सुरुवातीला सांगितलं की 2 तासाच्या प्रेझेंटेशनवर माइंडसेट बनता कामा नये. रादर दॅन दॅट तुमची कंटिन्युअस थॉट प्रोसेस त्याच्यामध्ये चालत गेली पाहिजे. आणि मी असं म्हणेन की ज्या दिवशी प्रेझेंटेशनला तुम्ही येऊन बसणार आहात तेव्हा तुमचं माइंड जवळपास 75, 80, 90% पेक्षा जास्त लेवलपर्यंत तुम्हाला तुमचा डेटा तुमच्या डोक्यात फिट आहे कसा बसतोय. आणि शेवटचा जो काही तो सेक्शन आहे प्रेझेंटेशनचा, किंवा आपण असं म्हणू की त्यावेळेच्या काही ॲडिशनल ऑफर्स किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या ॲड करता जे काही इन्क्रिमेंटल पिक्चर शेवटचं तयार होईल त्या बेसिसवर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. तर त्या दृष्टीनं आजपर्यंत हे सगळं जे झालेलं आहे तर त्याचा एक हा सगळा गोषवारा करण्याचा एक प्रपंच मांडला आम्ही. तर हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पुढे जी म्हणजे बिल्डरचं विकसकाची नियुक्ती करण्याच्या दृष्टीनं पुढे जाण्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या असतात किंवा तो जो दिवस असेल किंवा काय गोष्टी कराव्या लागतील त्याची आम्ही स्वतः थॉट प्रोसेस तयार केली आणि आम्ही मेरिट पुढे मांडलेली आहे. ती जेव्हा आम्हाला ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे गेलं पाहिजे ऍक्च्युली. सो जस्ट तिथं सो आम्ही ही प्रक्रिया आता आमची स्वतःची थॉट प्रोसेस सगळी तयार करायला सुरुवात केली याच्यामध्ये. ओके,
की नेमकं विकसक नियुक्तीच्या वेळेला आम्ही काय करणार आहोत किंवा कसं केलं जाईल. ऑब्विसली आम्ही त्याच्यामधले लिगल तज्ज्ञ नाही आहे, दॅट वी विल डेफिनेटली ऍक्सेप्ट. हे पूर्ण त्याच्यामध्ये तज्ज्ञ किंवा आपल्यासमोर तज्ज्ञ लोकांची, लिगल तज्ज्ञ लोकांची पण इतर लोक अवेलेबल आहेत. तर त्यांच्यानुसार आम्ही ह्याचा आमच्याकडे कसं आहे की आपण ह्याच्यामध्ये प्रत्येक इमारत ही एक सोसायटी आहे. आपल्याकडे 10 सोसायट्या आहेत अशा, आणि प्रतीकनगर फेडरेशन ही एक वेगळी संस्था आहे आणि आपण एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी चाललोय. तर हे संपूर्ण प्रोसेस जी आहे ती कायदेशीर पद्धतीनं व्यवस्थित बसवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणि ती मतदानाची प्रोसेस कशी असेल, कारण एक संस्था म्हणजे एक सोसायटी असा हा विषय सगळा त्याच्यामध्ये येतो. तर आम्ही त्या पद्धतीनं अशा काहीतरी म्हणजे प्रत्येक बिल्डिंग असेल, त्यांचं मतदान होईल, ते मतदानाची ती मतमोजणी होईल, त्याच्यानंतर पुढे त्याच्यानुसार तो फायनल होईल, त्यानंतर त्याचे काय ठराव असतील ते फेडरेशनकडे येतील. जी काय प्रोसेस आहे ती मेरिटवाले आपल्याला त्याच्यानंतर सांगतीलच. पण त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही तयारी करण्याच्या दृष्टीनं पहिली स्लाईड ही जर बघितलं तर ही प्रक्रिया अधिकृतपणे सरकारी अधिकाऱ्यांना सादर केली जाईल आणि त्यांच्याकडून प्रमाणित करून घेतली जाईल. सो दॅट there will not be any ambiguity on society side, there will not be any ambiguity on federation side, and there will not be any ambiguity on builder side. ओके, तर ती आम्ही त्याची प्रमाणित करून घेणे प्रक्रिया, त्या प्रमाणित केलेली प्रत सर्व विकासक आणि सगळ्यांना आम्ही सर्क्युलेट करायचा प्लॅन त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर टाइम अवेलेबिलिटीनुसार जो काय असेल इमिजिएट लवकरात लवकरचं टायमिंग, त्याच्यानुसार सरकारी कार्यालयाच्या उपलब्धतेनुसार वगैरे त्याची अवेलेबिलिटी करून घेणे. त्याच्यानंतर सरकारी अधिकारी आणि विकसकांना सादरीकरणासाठी आणि विकसकाला अंतिम स्वरूप देण्यासाठी औपचारिक आमंत्रण जे काय असेल ते देणे. कार्यक्रमाला आणि मतदानाला जास्तीत जास्त उपस्थिती राहण्यासाठी सर्व सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, फेडरेशन प्रतिनिधी 251 सदस्यांना वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रमाचा तपशील कळवतील तो सगळा. आणि प्रतीकनगर फेडरेशन आणि PMC या कार्यक्रमासाठी तपशीलवार लॉजिस्टिक आराखडा तयार करणे. आणि PMCचा ह्यातला महत्त्वाचा एक रोल राहील की विकसक, वैयक्तिक सोसायट्या आणि प्रतीकनगर फेडरेशनसाठी सर्व मार्गदर्शक तत्वे, चेकलिस्ट आणि कायदेशीर अनुपालन पूर्वतयारीसाठीची जी मदत करणे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही GR ला सपोर्टेड असेल हे आम्ही 100% ह्याच्यामध्ये अश्युअर करतो. तर ही आमची पूर्वतयारीच्या दृष्टीने काही महत्त्वाची. नेक्स्ट, हा एक असा एक फ्लोचार्ट तयार केला आम्ही की त्या दिवशी साधारणपणे नियुक्ती करताना कशी केली जाईल. मी आता त्याच्या प्रत्येक डिटेलमध्ये जात नाही, पण एकच मुद्दा याच्यात आम्ही कव्हर अप करतो की प्रत्येक इमारत ही संस्था आहे, त्या संस्थेचं त्याच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या गाईडलाईन्स फॉलो करून ती त्यांची AGM तिथं कंडक्ट केली जाईल. गव्हर्नमेंट ऑफिस ॲट ए टाइम सगळ्या इमारतींच्या त्या एका वेळेला कंडक्ट केल्या जातील. गव्हर्नमेंट ऑफिसरच्या साक्षीने त्यांची जी काही मतमोजणी प्रत्येक इमारतीची ती बघितली जाईल. त्याच्यातून टॉपचे कोण विकसक असतील ते घेऊन त्याच्यानुसार त्याचे ठराव पास होतील. त्या ठरावाच्या अनुषंगानं फेडरेशन फायनल विकसकाचं जे काय आहे ते त्या प्रोसेसनुसार कन्क्लूड केलं जाईल. तर त्याची संपूर्ण हा असा फ्लो सुद्धा आम्ही वर्कआउट करून ॲडव्हान्समध्ये ठेवला आहे. हा सुद्धा उद्योग करायचं कारण एवढंच आहे की ज्यावेळेला आम्ही झिरोतनं सुरुवात करू, बाय दॅट टाइम देर विल बी लॉट ऑफ चेंजेस. ओके, आणि त्याच्यावर आम्ही बऱ्याचशा गोष्टी परत वर्कआउट करू. गो नेक्स्ट. आता हे काही नंबर्स वगैरे असे टाकलेत आता मी, म्हणजे वरचे जे संस्थेचे. पण शेवटचं जर बघितलं तर प्रत्येक इमारत सोसायटीचे बहुमताचे ठराव त्याच्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांना सुपूर्द केले जाईल. 2/3 मेजॉरिटीनं कोरमने SGM सुरू होईल आणि काय असेल त्यानुसार हा सगळा प्रोसेस ठेवलेली. ही आत्ता हा ड्राफ्ट आहे. ओके, मगाशी मी डिस्क्लेमर टाकल्याप्रमाणे वी आर नॉट लिगल एक्सपर्ट इन दिस एरिया. तर हे ऑब्व्हियसली सगळ्यांच्या पुढं सादर केलं जाईल. त्यात काय बदल असतील ते बदल करून त्यानुसार आम्ही पुढची प्रोसेस करण्याच्यासाठीचे जे काय स्टेप्स असतील ते स्टेप्स घेऊ. सो दिस इज ऑल अबाउट फ्रॉम फेडरेशन साईड. धन्यवाद सर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा गोळांबेकर सरांसाठी. आणि एवढं म्हणजे डिटेल प्रेझेंटेशन आणि त्यांची अनालिसिस म्हणजे शॉर्ट समरी, लॉंग स्टोरी शॉर्टमध्ये त्यांनी सांगितली आहे. खरंच सर आपलं मानेल तेवढं धन्यवाद कमी आहे. आता आम्ही आपले आजचे जे पाहुणे होते त्यांना विनंती केली की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. नर्मदा
मी या ठिकाणी फेडरेशनचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पटवर्धन सरांना विनंती केली की आपण शॉर्टमध्ये आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. नमस्कार. सन्मान्य व्यासपीठ जे आदरणीय बी.डी. कर्जतकर जे 50 वर्ष सध्या प्रॅक्टिस करतायत, आदरणीय शंतनू खर्जेकर सर ॲडव्होकेट, त्यांची दुसरी पिढी आता सहकारात काम करते. मेरिटचे रवींद्रजी त्यांचे सहकारी, अर्थातच आमचे फेडरेशनचे संचालक आहेत, तुमच्या प्रतिज्ञा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. आणि आज गणपतीच्या निमित्तानं इतक्या सगळी धावपळ गडबड असताना इतक्या सेरीज ऑफ मिटिंग झालीत की मी तुमचा साक्षीदार आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, गणपतीच्या शुभेच्छा देतो. आणि मला पूर्ण खात्री आहे की ज्या पद्धतीनं आपण हा सगळा प्रवास करतोय तर आपलं हे मॉडेल भारतातले जगात एक रोल मॉडेल असेल की आपलं कशा पद्धतीनं आपल्याला माहिती की 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे. आणि महाराष्ट्राला आपल्याकडे आपल्याच भागातले आपले जे खासदार आहेत आदरणीय, त्यांनी आपल्याला एक मोठी जबाबदारी की अमित शहा किंवा सहकारात आहे. मी इथं कोणतं राजकारण किंवा पक्षाची कुठल्याही बाबतीचे तुम्हाला नेहमी माहिती आहे की आपला फेडरेशनचा कुठलाही राजकारण आणि पक्षाशी काही संबंध नाही. पण सहकारचं मॉडेल एक आंतरराष्ट्रीय सर्वात नेण्यासाठी महाराष्ट्रवादी फेडरेशन जबाबदारी दिली. आणि या निमित्तानं आपण या सगळ्यांनी आपल्याला नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग युनियन आणि MCHFने आपल्याकडे जबाबदारी दिली की अशा पद्धतीचं मॉडेल संपूर्ण जगभर आपल्याला न्यायचं आहे. की आपण एक नोव्हेंबरमध्ये दिल्लीत एक मोठा कार्यक्रम होता त्यानिमित्ताने, त्याच्यासाठी हे आपण जे तुमचं आता सरांनी जे हे केलं त्यांना पण आपण जोडून घेतोय. पण या पद्धतीचं मॉडेल आणि सगळी पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी इथं किंवा होतं. मग आता सुरुवात गेल्या अनेक वेळा मी पण सांगितलं की इथं अनेक प्रयत्न होतात सोसायटीच्या पदाधिकारी विकत घेण्यासाठी किंवा इतर घेण्यासाठी. हे करताना एवढ्या लोकांना विश्वासात घेऊन पहिली आपण घटना जी हे करून घेतली, आपली घटना असली जे भरपूर लोकांनी आक्षेप घेतले होते की सगळे अशी घटनाच होत नाही, अशी यांना पावर देऊ शकतं का, असे अनेक आरोप होणार. पण हे करून तुम्ही सगळे अडथळे पार पडून इथपर्यंत आलाय. मला पूर्ण खात्री की आपला पुढच्या महिन्यात आपला प्रवास चालू होईल, विकासाची निवड होईल आणि 2 ते 3 वर्षात अर्धा तुम्ही सगळं केलेला हा प्रवास नक्की पूर्ण होईल. मी काय जास्त वेळ घेत नाही, इथं तज्ज्ञ आहेत, अनेक वेळ मी बोललेलो आहे. पण हा सगळा प्रवास आपण एक रोल मॉडेल करून जगापुढे नेणार आहोत. याच्यासाठी तुमचं सगळ्यांनी फार प्रेझेंटेशन चांगलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जगार. मी मला अजून एका मिटिंगला जाते म्हणून सगळ्यांची परवानगी घेऊन जातो. धन्यवाद. लोक आहेत हे दोघंही आमच्या फेडरेशनचे ज्येष्ठ सहकारी आहेत आणि आमचे एक्सपर्ट डायरेक्टर्स आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन. धन्यवाद सर. या ठिकाणी आदरणीय कर्जतकर सर यांना मी विनंती करेल की सर आपण या ज्या आमच्या वाटचाली शुभेच्छा द्यावी आणि आमची वाटचाल योग्य पद्धतीने आहे का याच्याबद्दल थोडं आपलं मार्गदर्शन करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्व सभासद, सहकारी सोसायटीच्या या सगळ्या प्रवासात आज एक फार चांगली गोष्ट पाहायला मिळाली की रविवार असताना सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने सभासद स्वतःहून हजर राहिले आणि जे काही प्रेझेंटेशन आपल्यापुढे केले गेलं ते इतकं तंतोतंत आणि सगळ्या भविष्यातील येणाऱ्या अडचणींचा विचार करून केलेलं दिसून आलं आणि ते एक रोल मॉडेल ठरावं अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. आणि आत्तापर्यंत बरेच टेंडर्स पाहिली, लोकांची आलेली प्रपोजल्स पाहिली, त्याची स्क्रुटिनी केली, त्याच्यावर आमची काही खाजगी मतं दिली कारण आम्हाला वकिलांना बाकी काय देण्याचा अधिकार नाही. पण याच्यातलं या आजचं तुमचं जे होतं अतिशय सुंदर होतं आणि सगळ्या बाबींचा विचार केलेला त्याच्यामध्ये आम्हाला दिसून आला. आणि या सगळ्यांच्या मध्ये ज्यावेळेला आपण एखादा विकसक जेव्हा निवडतो त्यावेळेला आपल्या सर्वांच्यावर एक फार मोठी जबाबदारी असते. ती जबाबदारी म्हणजे आपण आपलं राहतं घर त्याला पाडायला परवानगी देतो आणि त्यामुळे आपण बेघर होऊ नये ही एक आपली सर्वांची मनाची एक भावना असते आणि ती होऊ नये म्हणून जे काही काळजी घ्यायची ती सर्व घेतलेली या तुमच्या प्रपोजलमध्ये दिसून आली. आणि त्यामुळे असं एक प्रपोजल हे चांगलं रोल मॉडेल सर्वांच्या पुढे तर निश्चितपणे येणार आहे आणि आपणही त्याचा निश्चितपणे लाभार्थी ठरू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या या गणपतीच्या या गडबडीत सुद्धा आपण सर्वांची एवढी मोठी उपस्थिती, सर्वांचा सहभाग ही एक अत्यंत आदरणीय घटना आहे. या सर्वांच्या शुभेच्छांच्या सह आपण सर्वजण असेच पुढे जाल अशी आम्ही खात्री बाळगतो.
आपल्या काही जर कायदेशीर शंका असतील तर मी माझे सहकारी कृषकर आम्ही आपल्याला निश्चितपणे सहकार्य करू. धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपण आदरणीय खुर्जेकर सर जे नामवंत विधिज्ञ आहेत त्यांना विनंती करेल की सर आपण आपलं मत व्यक्त करा. नमस्कार मित्रांनो. एकदा माझे गुरुतुल्य सिनियर त्यांनी एकदा त्यांचे विचार व्यक्त केल्यानंतर त्याच्यात वेगळंच सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही. फक्त एवढंच म्हणेन की या PMCने तुमच्या फेडरेशननी आणि तुम्ही सगळ्यांनी हे आर्किटेक्ट या सगळ्यांनी मिळून जे आज जे काही प्रेझेंटेशन किंवा ही जी काही तयारी केली आहे ना ही खरंच वाखाणण्यासारखी आहे आणि याबाबत मी तुमच्या सगळ्यांचं खरंच अभिनंदन करतो. मगाशीच कोणीतरी मला प्रश्न विचारला की का हो हे असं जेव्हा रिडेव्हलपमेंट करतो त्यावेळेला काय असं काय त्रास का होतो. म्हटलं खरं तर व्हायलाच नको. प्रत्येकाला घर हवंच असतं. एक मनुष्याची एक हे असते टेंडन्सी आहे की जे माझं आत्ता जे आहे त्याच्यापेक्षा मला छान काहीतरी नवीन मिळावं. ते प्रत्येक माणसाची एक इच्छा असते आणि की ते त्या पद्धतीनेच आपण पुढे चालत असतो. आणि ही इच्छा जी आहे ही जर इच्छा असेल तर मला सगळ्यांच्या बरोबर काय मिळतंय आणि ते कितपत योग्य आहे याचा जर विचार असेल तर मला वाटतं कधीही कुठलाही आम्हा लोकांची सुद्धा तुम्हाला कधी गरज पडणार नाही आणि पडू पण नाही. वकिलांची गरज ही का लागते कारण आपण कोणीतरी कोणाची तरी काहीतरी खोडी काढलेली असते. मी हा मुद्दाम शब्द वापरतोय. दुसऱ्याची खोडी काढल्यानंतर मी ज्याची खोडी काढली असेल तो एका वकिलाकडे जातो, जो खोडी काढतो तो दुसऱ्याकडे जातो. आमचा धंदाच आहे तुम्हाला भांडण ठेवायचं किंवा तुमचे भांडणं सोडवण्याचा. त्यामुळे अशा प्रकाराने कधी होऊ नये. खरं म्हणायला गेलं तर रिडेव्हलपमेंटसाठीची जी गव्हर्नमेंटने काढलेली सर्क्युलर्स तुम्ही आज मी तिला तुमच्या शिवले सरांनी पण सांगितलं आणि अध्यक्षांनी तुमच्या लोकांनी सांगितलं की गव्हर्नमेंटने जी सर्क्युलर्स काढली या प्रोसेस राबवण्यासाठी ही सगळी सर्क्युलर्स ही डिरेक्टरी आहेत आणि मॅन्डेटरी नाहीत असं जरी हायकोर्टाने म्हटलेलं असलं तरी देखील तुम्ही तो विचार बाजूला ठेवून या पद्धतीने तुम्ही चालता आहात हे खरंच वाखाणण्यासारखं आहे. तुम्ही सगळ्यांनी स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवून घ्या तरी माझं काय नाही. कारण आत्ता आम्ही दोघंही जण निरनिराळ्या प्रकारच्या सोसायट्या किंवा यांच्या संदर्भात जेव्हा आम्ही काही प्रकरणं पाहत असतो लोक हे नाही का सर्क्युलर आपल्याला नाही ना वापरायचं मॅन्डेटरी नाही आहे ना सोडून द्या आम्ही नाही करणार. मी माझ्या पद्धतीने करेन पण माझ्या पद्धतीने याचा अर्थ सहकार कायदा आहे तुम्हाला त्या कायद्यामध्ये सुद्धा काही गोष्टी दिलेल्या आहेत की ज्या सर्क्युलरमध्ये घातलेल्या आहेत त्याच आहे ते सुद्धा मी पाळणार नाही असंही म्हणणारे काही महाभाग किंवा काही सोसायट्यात दिसून येतात की जो तुमच्याकडे भाग नाही आणि ही अत्यंत अत्यंत उत्तम गोष्ट आहे. दिस इज व्हॉट इज रिक्वायर्ड ॲज अ कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि तुमच्या सगळ्या सोसायट्या आणखीन फेडरेशन तुम्ही सगळेजण एक उत्तम सहकारी संस्था म्हणून तुम्ही काम करत आहात. माझं तुम्हा सगळ्यांना अतिशय अभिनंदन करतो आधी पहिल्यांदा आणि तुम्हाला सगळ्यांना या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. सरांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपल्याला अत्यंत कमी वेळामध्ये अत्यंत मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी सरांनी केलंय आणि अशी तज्ज्ञ मंडळी असल्यानंतर आपल्याला रिडेव्हलपमेंटला कुठलीही अडचण येणार नाही अशी आशा व्यक्त करूया आपण. आणि सर आपल्याबरोबर असणार पुढच्या 3-4 वर्षामध्ये तिन्ही तज्ज्ञ मंडळी आपल्याबरोबर असणार आहेत. फेडरेशन आहे तुम्ही 251 आहे असं असताना आपल्याला कोण कशा प्रकारे अडकवू शकतं कधीच होऊ शकत नाही आणि आपण त्याच्यासाठी ही जी खबरदारी घेतली आता आपल्याला ही पोचपावती मिळाली. इन शॉर्ट जवळजवळ 40-50 वर्ष यांची प्रॅक्टिस आहे. आज ह्या लेवलचे तज्ज्ञ मंडळी आपल्याला जर सांगतात की तुम्ही योग्य दिशेने चाललाय ह्याच्यापेक्षा वेगळं काय असायला हवं आणि आपण कुठलीही गोष्ट स्किप केलेली नाही याच्यामध्ये लक्षात घ्या. आणि इथून पुढेही काहीही आपण स्किप न करता आपलं मार्गक्रम आपण करणार आहोत. सर आपलं खूप खूप धन्यवाद. दोन्ही सरांनी आपल्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा की संडे असून त्यांनी आपल्याला सांगितलं संडे असून तुम्ही आलात परंतु संडे असून रविवार असून सर आपल्याला उपलब्ध झालेले आहेत त्याबद्दल सरांचं या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. दोन्ही सरांचं
आणि यानंतर आमचे ज्येष्ठ आर्किटेक्ट रानडे सरांनी यांना विनंती केली की आपण एक 5 मिनिटं आत्ताचे जे काही आपण मनोगत व्यक्त करा आणि शुभेच्छा द्या. नमस्कार मंडळी, मी आर्किटेक्ट रानडे. हे जरी मला ज्येष्ठ आर्किटेक्ट म्हणले असते तरी माझ्या वडिलांनी ज्यांची ओळख करून दिली होती तज्ज्ञ वकील माधवराव पटवर्धन आणि वसंतराव कर्जतकर, ते खूपच ज्येष्ठ आहेत. मी पहिले त्यांना नमस्कार करतो ना पळतो. मी पण बसूनच बोलतो. सहकार क्षेत्रामधले मान्यवर सगळे आपल्याला आज इथे लाभले, हे आपलं भाग्य. पटवर्धन साहेब होते, कर्जतकर साहेब आहेत, कर्जत ॲडव्होकेट. सहकार क्षेत्राला तुम्ही सगळे न्याय देत आहे. सहकारी संस्था म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीनुसार तुम्ही सगळे चालताय आणि त्याची पोचपावती आणि आशीर्वाद आपल्याला दोन्ही सरांकडून मिळालेले आहे. कायदेशीर आणि तांत्रिक बाजू प्रत्येक प्रोजेक्टची सांभाळताना कन्सल्टंट म्हणून जेव्हा काम करायची जबाबदारी येते तेव्हा त्याला समोरून तितकाच चांगला उत्तम प्रतिसाद आपल्याला आवश्यक असतो. तो तुमच्या कमिटीमधले तज्ज्ञ जोरांबेकर साहेब आणि अतिशय उत्साही गुंडरे साहेब आणि तुम्ही सगळे सभासद या सगळ्यांनी वेळोवेळी दाखवून दिलेला आहे. त्यामुळे तुमच्यासाठी काम करताना आम्हाला सुद्धा आनंद मिळत असतो. फक्त आनंद असा की आपण या सोसायटीचं काम करतोय, सोसायटीचं काहीतरी फार मोठा फायदा करून घेणार आहोत असं नसून सोसायटीचं हित आपण उत्तम प्रमाणे जपणार आहोत याला फार महत्त्व असतं आणि त्याला तुम्ही तितक्याच आत्मीयतेने सहकार्य करताय. त्यामुळे तुमच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमची नौका रिडेव्हलपमेंटचा सगळा जो प्रोसेस आहे तो सुखावहा याच्यासाठी आम्ही जे काही प्रयत्न करतो त्यातला तुमचा सहभागही उल्लेखनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण असा राहिलेला आहे. आता आपण अशा स्टेजला येऊन पोहोचलोय की जिथे पुढच्या मिटिंगला आपल्याला बिल्डर निवडायचं आहे. जोखमीचं काम असतं, पण कसं म्हणाले दोन्ही की हे सगळं काम करताना तुम्ही ज्या सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम प्रमाणे पार पडताय तशी बिल्डरची निवडही तुम्ही उत्तम प्रकारेच कराल. त्याचं मार्किंग वगैरे करायचं एक सुंदर तक्ता गोरंबेकर साहेबांनी दाखवलेला आहे. मग त्यातली तुमची वैचारिक देवाणघेवाण होऊन तुम्ही आपापसामध्ये मत आपलं बनवाल आणि शेवटी लोकशाही पद्धतीने पारदर्शक पद्धतीने आपण मतदान करून सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर बिल्डर निवडणार आहोत. हे सगळं उत्तम प्रकारे होण्यासाठी मी कायम सगळीकडे सांगत आलो आहे. मी जरी आर्किटेक्ट असलो, अगदी 40 वर्ष आता माझ्या प्रॅक्टिसला झाली, तरी या रिडेव्हलपमेंटच्या कन्सल्टन्सीमध्ये लिगल गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व असतं. कारण आपण आपल्या काळजाचा तुकडा बिल्डरच्या ताब्यात देणार असतो आणि आपल्याला अशी इच्छा असते की उत्तम चांगल्या वाढलेल्या मोठ्या सुखसोयी युक्त अशा नवीन घरामध्ये आपल्याला राहायला जायचं आहे. त्यामुळे कायद्यामध्ये तुम्ही कुठे फसलात तर तुम्हाला परतीचा मार्ग नाही, दोर कापले जातात. इमारतीचे नकाशे थोडेफार तुम्हाला बदलून घेता येतात. बांधकाम चालू असताना काही सजेशन कोणी दिल्या त्याप्रमाणे दुरुस्त्या करता येतात. पण चुकीच्या पद्धतीने तुम्ही बिल्डरच्या दावणीला जर बांधले गेला तर मग आपल्याला कोर्टातून त्याची दाद मागायला लागते, म्हणजे किती वर्ष लागतील ते सांगता येत नाही, किंवा सरकारकडे जाऊन कायदे बदलून घ्यायला लागतात. या गोष्टींमध्ये न अडकण्यासाठी आपलं ॲग्रीमेंट किंवा कायदेशीर या सगळ्या बाजू अतिशय भक्कमपणे केल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे ॲग्रीमेंट शुड बी वॉटर राईट याची काळजी उत्तम प्रकारे घेतली गेली जाते. म्हणून रिडेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीच्या याच्यामध्ये कायदेशीर गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुसरं म्हणजे टेक्निकल गोष्टी ज्या आता इव्हेंच्युअली आर्किटेक्ट आणि इंजिनियर बांधकाम क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांना नकाशे मंजुरी आणि एक्झिक्युशनच्या वेळेला त्याचा उपयोग होतो. आणि या सगळ्या दरम्यान आपण आपल्यामध्ये ज्या काही सगळ्या चर्चा होतात, एकमेकांच्या विचारांचे आधार प्रदान होतं, त्या वैचारिक देवाणघेवाणीला सुद्धा तितकंच जास्ती महत्त्व आहे. कारण प्रत्येकजण वेगळ्या फील्डमध्ये काम करत असतो तरी त्याला घराशी निगडीत असलेल्या भावना मात्र सगळ्यांच्या सारख्याच असतात. त्याला भावनिक बंध पण जास्त आहेत, तसंही महत्त्व जास्त आहे. हे सगळं जपून आपण पुढे चाललो आहे आणि तुमचा आम्हाला आतापर्यंत अतिशय उत्तम प्रतिसाद आणि सहकार्य लाभलेलं आहे. त्यामुळेच कदाचित आम्ही याच्यामध्ये तेवढ्याच आत्महत्येने काम करू शकलो आणि आपण इथपर्यंत आता यशस्वीपणे पोहोचलेलो आहोत. याही पुढे तुम्ही असंच सहकार्य कराल, आमच्याकडनं तर काम होतच राहील. बाकी भगवंत आपल्या पाठीशी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपल्याला सर्व तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे. जर कोणाला काही प्रश्न असतील, शंका असतील आणि तुम्हाला जर काही आन्सर घ्यायचं असेल, उत्तर घ्यायचं असेल तज्ज्ञ मंडळाकडून तर विचारू शकता.
शंका कुठली असू द्या विचारा, तज्ज्ञ मंडळी आपल्याकडे आले आणि नंतरही जरी विचारायचं असेल तरी विचारू शकता, ते आपण त्यांच्याशी पोचवून त्यांचं उत्तरं घेऊया आपण. पण आत्ता जर इन्स्टंट जर कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. मला 2 मिनिटं द्या. कॅमेरा फिट